गुड मॉर्निंग. कंटिन्यू करूया आपण पुढे लेक्चर आपला. जिथे आपण लास्ट टाइमला थांबलो होतो तिथून पुढे. ओके, ठीक आहे. आय थिंक आपण इकडे लास्ट टाइमला इम्पॉर्टंट काहीतरी जे हे असतात न्यूट्रिशन्स असतात प्लांटसाठी त्यांच्या संदर्भात काहीतरी इकडे आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती. ओके, इथून साधारणतः काहीतरी आपण स्टार्ट केलं होतं. फंक्शन्स ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स इन प्लांट्स. सो मग एका साईडला न्यूट्रिएंट्स आणि त्यांचे काहीतरी फंक्शन जे होते ते आपण इथून स्टार्ट केले होते. सुरुवातीला इथं आपण बघितलं कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि काहीतरी मॅग्नेशियम. ओके, आणि ते का जिथे काहीतरी प्लांट्सला आवश्यक असतात त्या संदर्भात थोडंसं आपण इकडे बघून घेतलं होतं. ओके, पुढे अजून आयर्न, झिंक, मॅग्नेज, कॉपर असेल, बोरॉन असेल, सो ऑन. पुढे आपण इकडे बघितलं होतं न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिस्टम ऑफ दी प्लांट्स. ज्यावेळेला तिथे काहीतरी प्लांट्समध्ये हे पर्टिक्युलर काहीतरी ज्यावेळेला न्यूट्रिएंट्स असतात ते डिफिशियंट काहीतरी लेवल असतात, म्हणजेच काहीतरी त्यांची जी मात्रा असते तिकडं प्लांट्समध्ये किंवा काहीतरी तिकडे त्या क्रॉप्समध्ये ती कमी असते. त्यावेळेला एक्झॅक्टली काहीतरी आपल्याला हे सिम्पटम्स किंवा काहीतरी कोणत्या टाईपचे काहीतरी आपल्याला लक्षणे असतात ते काहीतरी दिसतात. त्या संदर्भात थोडंसं आपण इकडे डिस्कस केलं होतं. ओके, आणि नंतर काहीतरी आपण आय थिंक इकडे थांबलो होतो अपीरियन्स ऑफ डिफिशियन्सी सिस्टम. ओके, अपीरियन्स ऑफ डिफिशियन्सी ज्यावेळेला काहीतरी इकडे घडून येते प्लांट्समध्ये त्यावेळेला आपल्याला काहीतरी एक्झॅक्टली प्लांट्समध्ये काय दिसून येतं. ओके, किंवा काहीतरी एक्झॅक्टली कशा प्रकारे काहीतरी इकडे डिसेंट्रेट असतात ते काहीतरी आपल्याला दिसतात. अजून थोडंसं काहीतरी इकडं शॉर्टमध्ये इथं आपल्याला काहीतरी इकडे पाहायला मिळतं. आणि अगेन बेसिकली काहीतरी तिकडे जे लिव्स असतात, ओके, जे लिव्स असतात ना याच्यावरती काहीतरी मेनली हे जे सगळे त्याचे काहीतरी आपल्याला इथे दिसतात किंवा पर्टिक्युलर काहीतरी हे जे इथं न्यूट्रिशन्स आहेत त्या न्यूट्रिशनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे एक्झॅक्टली आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं किंवा काय नाही ते थोडं तिथं पाहायला दिसतं आपल्याला. ठीक आहे, सो इकडे अपीरियन्स ऑफ डिफिशियन्सी सिस्टम. मग इथं आपण काहीतरी बघू शकतो ओल्डिओ म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला पानं बनतात आणि हळूहळू काहीतरी इकडे ते थोडेसे काहीतरी की त्यांची जी एज असते ते काहीतरी की इन्क्रीज होत जाते. तसे तसे काहीतरी की बेसिकली आपल्याला इथं काहीतरी की डिफिशियन्सी पाहायला मिळते कशाची NPK, त्याच्यासोबतच काहीतरी की मॅग्नेशियम आणि काहीतरी इकडं मॅग्नेज. ओके, ओल्ड्यू म्हणजे काहीतरी की बेसिकली यांची इथं डिफिशियन्सी असते. म्हणून येलोइश कलरचं काहीतरी की बेसिकली त्यांचा हे होतो आणि नंतर ते काहीतरी डेड होऊन जातात. पुढे आपल्याला याच्यामध्येच काहीतरी की पाहायला मिळतो इथे डेड स्पॉट. ओके, एकतर येलो पडतात किंवा काहीतरी डेड स्पॉट असतात ते काहीतरी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. सो डेड स्पॉट्स तर काहीतरी इकडे आले ओल्ड लिव्सवरती तर समजून जायचं तिकडे काहीतरी की के आणि काहीतरी इकडे मॅग्नेशियम यांची काहीतरी की टोटली काहीतरी की डिफिशियन्सी झाली गेलेली आहे. त्याच्यावरती काहीतरी की डेड स्पॉट आलेले आहेत. डेड स्पॉट म्हणजे काहीतरी की बेसिकली आता हे अशा प्रकारचं काहीतरी की बेसिकली पान असतं समजा. ओके, ह्या अशा प्रकारचं पान असतात हे डेड असतात. सो या ठिकाणी काहीतरी की काळ्या कलरचे डाग असतात ना ते असे आलेले असतात. सो समजून जायचं की बेसिकली काहीतरी इकडं के पोटॅशियम आणि काहीतरी इकडं मॅग्नेशियम पूर्णपणे काहीतरी तिकडे डिफिशियन्सी आहे. सोबतच जर समजा तिकडे काहीतरी की कोणत्याच प्रकारचे काहीतरी डेड स्पॉट नसतील त्या काहीतरी की बेसिकली लिव्हजवरती आणि ते कसे आहेत तिकडं ओल्ड आहेत, जुनी अशी असणारी काहीतरी इकडे ती पानं आहेत. ओके, सो देखील काहीतरी की NP आणि काहीतरी की मॅग्नेशियम असेल यांची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढे मग काहीतरी की ग्रीन वेन्स. ओके, ग्रीन वेन्स म्हणजे काहीतरी की सेम असं इथं पकडून घेता किंवा असं अजून करा हे असं पान आहे. ओके, हे पान आहे आणि इथून काहीतरी की अशा नसा आपल्याला दिसून येतात. आता एंटरचे पान असतं तिथं काय झालं गेलेलं असतं येलो झालेलं असतं. ओके, येलोही झालेलं असतं. मात्र काहीतरी त्यांचे जे वेन्स असतात ना आतले हे शिरा किंवा देठ म्हणतो आपण त्याला हे मात्र कसे असतात त्याचं ग्रीन कलरचे असतात. ओके, हे मात्र कसे असतात ॲज अ ग्रीन कलरचे असतात. सो दिस इज द सिम्पटम ऑफ द डिफिशियन्सी ऑफ द मॅग्नेशियम. ओके, मॅग्नेशियमचे काहीतरी की हे डिफिशियन्सीचं काहीतरी की लक्षण असतं किंवा काहीतरी की ते साईन असतं. त्याच्यानंतर आहे येलो वेन्स. ओके, येलो वेन्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आता आहे असंच काहीतरी की बेसिकली पान असतं. एंटरचे पान असताना ते कसं असतं तिकडं पूर्ण हिरवं असतं. मात्र
हे जे वेन्स असतात किंवा काहीतरी की आपण म्हणू ती पानाची जी देठं असतात ना ती मात्र कशी झाली गेलेली असतात, पूर्णपणे येलो झालेले असतात. आता मे बी तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं नसेल, पण कधीतरी तुम्ही प्रॉपर ऑब्झर्वेशन करशील तर तुम्हाला हे काहीतरी स्पष्टपणे असं जाणून येईल. ओके, सो ग्रीन वेन्स असतील तर मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असते आणि येलो वेन्स असतील तर काहीतरी इकडं नायट्रोजनची काहीतरी डिफिशियन्सी असते. डेड स्पॉट आले असेल तर इकडं काहीतरी की पोटॅशियम आणि काहीतरी की मॅग्नेज यांची डिफिशियन्सी असते. येलो पूर्ण पान असेल आणि त्याच्यावरती काहीतरी की डेड स्पॉट नसेल तर समजून घ्यायचं नायट्रोजन, त्याच्यानंतर काहीतरी की पोटॅशियम आणि काहीतरी की मॅग्नेजची काहीतरी की डिफिशियन्सी, सॉरी फॉस्फरसची काहीतरी डिफिशियन्सी आहे. आणि पिवळी पडलेली पानं त्याच्यामध्ये मग काहीतरी की तिकडं अगेन सेम नायट्रोजन, पोटॅशियम आणि काहीतरी इकडं फॉस्फरस, त्याच्यासोबतच काहीतरी की मॅग्नेशियम असेल, मॅग्नेज असेल, यांची काय असते त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते. ठीक आहे. अगेन पुढं जर समजा काहीतरी की तूर किंवा काहीतरी की आत्ताच नवीन असे काहीतरी की पालं फुटलेले आहेत किंवा त्या झाडाला किंवा काहीतरी की पर्टिक्युलर जो प्लांट आहे त्याला पानं आलेली आहेत. ओके, एकदम काहीतरी की नवीन किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला यंग असं असणार काहीतरी की बेसिकली ते प्लांट आहे. ओके, आणि त्याला काहीतरी की नवीनच अशी पानं आलेली आहेत. सो मे बी जर तुम्ही काहीतरी की पाहिलं असेल सो अशा नव्या पानांना पण काय होतं बेसिकली ग्रीन वेन्स किंवा काहीतरी की येलो वेन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जरी काहीतरी की प्लांट तिकडे यंग असेल ना तरी त्यांची पानं असतात किंवा काहीतरी की त्यांचे जे वेन्स असतात त्यांच्यामध्ये काहीतरी की पर्टिक्युलर न्यूट्रिशन्स एंटर काहीतरी प्लांटमध्ये न्यूट्रिशनच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे पर्टिक्युलर काहीतरी की जे सिम्पटम्स असतात ना ते क्लिअरली तिकडे काहीतरी की इंडिकेट किंवा काहीतरी की आपण तिकडे पाहू शकतो. वी कॅन सी व्हेरी इझिली. सो नवीन काहीतरी तिकडे जर लीव्ज असतील, नवीन पानं जर असतील, त्यांच्या काहीतरी की वेन जर तिकडे ग्रीन पडले असतील किंवा येलो झाले असतील, ओके, किंवा काहीतरी त्याच्यावर डेड स्पॉट्स असतील तर काहीतरी की समजून जायचं न्यूट्रिशनची काहीतरी की डिफिशियन्सी आहे. ओके, इथं न्यू काहीतरी तिकडे जे लीव्स असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला इथे आयर्न असेल, मॅग्नेज असेल, त्याच्यानंतर काहीतरी की कॉपर असेल आणि काहीतरी की सल्फेट असेल. हे इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला म्हणून आपण इथे म्हणू शकतो जे न्यूट्रिएंट्स असतात ते काहीतरी की आवश्यक असतात. ओके, मात्र पुढे त्यांचे काहीतरी की नवीन असणारे पानांचे ज्या वेळेला काहीतरी जे वेन्स असतात त्या ज्या वेळेला काहीतरी इकडे ग्रीन होतात ना आणि आजूबाजूचा भाग असेल तो कसा असेल इकडे येतो, त्यावेळेला समजून जायचं त्याच्यामध्ये आयर्न, ओके, आणि काहीतरी की मॅग्नेज यांची काहीतरी की डिफिशियन्सी आहे. ओके, आयर्न आणि काहीतरी की मॅग्नेजची ना त्याच्यामध्ये डिफिशियन्सी आहे. तेच येलो वेन जर आपल्याला काहीतरी की दिसलं नवीन काहीतरी की पानांच्या तर समजून जायचं त्याच्यामध्ये कॉपर आणि काहीतरी की सल्फरची डिफिशियन्सी आहे. ठीक आहे. पुढे ओल्ड आणि काहीतरी की लीव्ज, ओके, ओल्ड आणि काहीतरी की न्यू लीव्ज, नवीन आणि काहीतरी तिकडे जुनं देखील काहीतरी की पानं ॲट अ टाइम आपल्याला काहीतरी की प्लांटमध्ये पाहायला मिळतात. समजा असं काहीतरी त्याला मेन इथलं हे असेल, स्टीम असेल, इथून एखादी काहीतरी की फांदी असेल ती पुढे निघाली असेल. सो इथं सुरुवातीला आपल्याला जी पानं पाहायला मिळतात ती जुनी असतात, ओल्ड असतात, आणि एकदम जर पुढं येत आपण बघितलं तर साधारणतः काहीतरी एकदम कोवळी पान आपल्याला काहीतरी या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, आता बऱ्याचदा काय होतं अगेन न्यूट्रिशनचे काहीतरी तिकडे डिफिशियन्सीमुळे इथे हे काहीतरी की ओल्ड लीव्ज असतील आणि काहीतरी इकडं न्यू लीव्ज असतील ना त्याच्यावरती काय होतं तिकडे परिणाम होतो आणि त्यांचा जो कलर असतो तो काहीतरी थोडं काहीतरी चेंज होऊन जातो. ओल्ड आणि काहीतरी न्यू लीव्ज, मग तेच अगेन ग्रीन वेन्स तिकडे काहीतरी दिसून येतात किंवा काहीतरी डेड स्पॉट असतात ते दोघांवरती पण काहीतरी दिसून येतात. आता हे मेनली कशामुळे झालेलं असतं तर झिंक, ओके, झिंकच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे हे झालेलं असतं. ओल्ड ते झाड असेल किंवा काहीतरी नवीन प्लांट्स असेल त्याच्यामध्ये काहीतरी झिंकची काहीतरी डिफिशियन्सी असेल तर आपल्याला हे नवीन आणि काहीतरी की जुनी दोन्ही पानं असतात ना त्याच्यावरती डेड स्पॉट आलेले असतात. ओके, किंवा काहीतरी त्यांची जी वेन्स असतात एकतर ग्रीन किंवा काहीतरी तिकडे असं काहीतरी आपण त्याला डेड स्पॉट त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि त्याच्यानंतर आहे टर्मिनल बर्ड्स. ओके, टर्मिनल बर्ड्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आता हे देखील काहीतरी जो सिम्पटम आहे किंवा काय म्हणतात त्याला पानांच्या काहीतरी की त्या ह्याच्यावरती सरफेसवरती काहीतरी की झाला गेलेला एक प्रकारचा काहीतरी की रोगच असतो. रोग म्हणजे काहीतरी रोग नाही ॲक्च्युली काय असतं ते काहीतरी डिफिशियन्सीच्या न्यूट्रिशनच्या काही डिफिशियन्सीमुळे रोग काहीतरी तो आकार असतो. ओके, तर समजा असं काहीतरी एखादं पान आहे, ओके, असे वेन्स असतील, इथं आपल्याला काय पाहायला मिळतात अशा गुठळ्या पाहायला मिळतात. ओके, पानावरतीच काहीतरी की आपल्याला गुठळ्या पाहायला मिळतात. ओके, एकतर काहीतरी असे कोंब किंवा काहीतरी गुठळ्या ज्या असतात त्यांच्या काहीतरी तयार झालेल्या असतात.
आता ह्या गुठळ्याच काहीतरी काय म्हणजे बेसिकली असतात तर त्याला टर्मिनल बर्ड्स. ओके, गुठळ्याच म्हणजे काहीतरी टर्मिनल बर्ड्स. असे जे बर्ड्स असतात ना गोळे गोळे, असे काहीतरी प्लांटच्या काहीतरी लिव्हजवरती पत्त्यावरती किंवा काहीतरी पानावरती तयार झालेले असतात. आता हे याच्या पाठीमागे रिझन काय असतं काहीतरी कॅल्शियम आणि काहीतरी बोरॉन. ओके, कॅल्शियम आणि काहीतरी बोरॉन असतं, त्याची काहीतरी इकडे डिफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळेच त्याच्या गुठळ्या असतात त्या काहीतरी इकडे बनतात. ओके, ह्या गुठळ्या ज्या असतात त्या काहीतरी इकडे बनतात. हे झालं थोडंसं अपेरन्स ऑफ डिफिशियन्सी सिम्पटम. कोणत्या प्रकारचे काहीतरी जे सिम्पटम असतात ते काहीतरी आपल्याला दिसतात न्यूट्रिशनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे वेगवेगळ्या काहीतरी इकडं कलरमध्ये आणि काहीतरी तिकडं साईजमध्ये. ओके, पुढे आहे अ जनरलाइज व्हिज्युअल सिम्पटम ऑफ प्लांट्स न्यूट्रिएंट्स डिफिशियन्सी अँड टॉक्सिटी. ओके, बेसिकली काहीतरी इकडं काही इम्पॉर्टंट असे असणारे काहीतरी की प्लांटचे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्या डिफिशियन्सीमुळे. ओके, त्यांच्या डिफिशियन्सीमुळे किंवा काहीतरी की तिकडे जास्त प्रमाणात वाढल्यामुळे किंवा काहीतरी की इतर जे टॉक्सिक काहीतरी जे मटेरियल्स आहेत ना त्यांच्यामुळे प्लांट्स आपल्याला एक्झॅक्टली काहीतरी की कशा प्रकारचे सिम्पटम देतात ते थोडेसे इन डिटेल किंवा काहीतरी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतील. ओके, हे दोन्ही पण आहेत. एकतर काहीतरी की त्याची जास्त काहीतरी की मात्रा झाली प्लांट्सला त्या न्यूट्रिशनची जास्त प्रमाणात जर काहीतरी सप्लिमेंट झाला प्लांटला तर त्याच्यामुळे कमी प्रमाणात जर काहीतरी झालं तर त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो, डिफिशियन्सीमुळे काय इफेक्ट होतो. आणि एक्सेसिव्ह ओके एक्सेस अमाऊंटमध्ये जरी काहीतरी त्याला तिथं त्या न्यूट्रिशनची प्राप्ती झाली तर त्याला काहीतरी इकडं न्यूट्रिशन जे आहे ते मिळाले तर त्याचा इफेक्ट काय होतो हे थोडंसं काहीतरी आपल्याला बघायचं आहे. ओके, सो एक एक करून काहीतरी थोडंसं डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतो नायट्रोजन. केमिकल काहीतरी त्याचा सिम्बॉल आहे इथं एन. ओके, कॅपिटल एन हा काहीतरी बेसिकली इकडं केमिकल सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो नायट्रोजनचा. ओके, सो डिफिशियन्सी आणि काहीतरी एक्सेस त्याच्यामध्ये काहीतरी बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल डिफिशियन्सीमुळे नायट्रोजनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे प्लांट्समध्ये काहीतरी आपल्याला काय पाहायला मिळतं. ओके, किंवा काहीतरी जनरल व्हिज्युअल काहीतरी सिम्पटम कोणते असतात आणि कोणते नाही. ओके, फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे डिफिशियन्सी न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सी संदर्भात बघितलं तर इथं आपण बघू शकतो युनिफॉर्म येलोइंग ऑफ older leaves including veins. Okay, including veins and leaves that eventually turn brown. Okay, and die. Okay, leaves eventually turn brown and die. प्लांट्स मध्ये किंवा काहीतरी की त्या झाडामध्ये नायट्रोजनची काहीतरी की ज्यावेळेला डिफिशियन्सी असते त्यावेळेला काय होतं, आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. ओके, जुनी पानं जे असतात ते काहीतरी तिकडे बेसिकली येलोइश होऊन जातात. त्यांचे जे वेन्स असतात ना आपण तिकडे काहीतरी येलोइश होतात, पुढे जाऊन ते काहीतरी की ब्राऊन होतात, नंतर काहीतरी पानं असतात जे काहीतरी इकडे डाय होतात म्हणजे थोडक्यात काहीतरी की गळून पडतात. ओके, त्याच्यासोबत प्लांट ग्रोथ. ओके, प्लांट ग्रोथ इज स्लो and plant will be stunted and will be mature early. Okay, early. Cereal crops V-shape काहीतरी की pale yellowing at the lower leaf tips and deficiency cause bud knowing in cauliflower. Okay, bud knowing in cauliflower. हे तर झाले इकडे काहीतरी की जिथं वेन्स त्यांच्या संदर्भात त्याच्याही सोबतच की एंटर काहीतरी की प्लांटची जी ग्रोथ असते. ओके, त्या झाडाची काहीतरी ग्रोथ असते न्यूट्रिशनच्या काहीतरी नायट्रोजनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे काय होते खुंटली जाते कुठंतरी. प्लांट जे असते ते काहीतरी तिकडं पूर्णपणे काहीतरी कसं मोठं होत नाही. सेकंड थिंग काहीतरी इकडं अर्ली मॅच्युरिटी म्हणजे काहीतरी की प्लांट्स असतो तो लहानच असतो मात्र काहीतरी की त्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये काय होतात त्याला एकतर फुले यावं लागतात किंवा काहीतरी की फळं यावं लागतात. ओके, म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्यावेळेला तो पूर्णपणे मोठा परिपक्व होतो त्यावेळेला काहीतरी की बेसिकली फुलं किंवा फळं येतात. मात्र न्यूट्रिशन म्हणजेच काहीतरी तिकडं नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे प्लांट असतो तो एकदम लहान वयातच त्याला काहीतरी की मॅच्युरिटी स्टेज येते. म्हणजेच काय फुले येतात आणि त्या फुलांचंच काहीतरी की रूपांतर असते ते कशामध्ये होतं फळांमध्ये. ओके, सो हे बेसिकली सिम्पटम कशाच असतात तर काहीतरी की तिकडे नायट्रोजनच्या डिफिशियन्सीचा. ओके, याच्याही सोबतच जे सिरियल क्रॉप्स असतात. ओके, सिरियल क्रॉप असतात. आता सिरियल क्रॉपचे काहीतरी की जर तुम्ही तर त्यांचे जे टीप असतात ते असे व्ही आकाराचे असतात. ओके, त्यांची जी पानं असतात ती व्ही आकाराचे असतात. आता कधीतरी गव्हाचं असं पान पकडा त्याचा पुढचा जो पान असतो तसा व्ही आकाराचा. अगेन
झालं डिफिशियन्सीमुळे काहीतरी प्लांट्समध्ये दिसणारे थोडेसे सिम्पटम. याच्याही सोबतच आपल्याला काहीतरी त्यावेळेला एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये जर तिकडे काहीतरी प्लांट्सला नायट्रोजन जर मिळालं तर काय होतं, काय होतं. सो इथं आपण काहीतरी बघू शकतो. प्लांट विल बी ब्रेक डार्क ग्रीन, ओके, डार्क ग्रीन इन कलर अँड न्यू ग्रोथ विल बी कुलंट, ओके, न्यू ग्रोथ विल बी कुलंट, susceptible if subjected to disease and insect infestation, subjected drought stress, plant will be easily logged, the blossom abortion and the lack of fruit set will occur, okay, blossom abortion and lack of fruit set will be occur. इथे बेसिकली ज्यावेळेला काहीतरी की नायट्रोजन जर ज्यावेळेला तिकडे काहीतरी प्लांटला एक्सेस अमाऊंटमध्ये मिळतो त्यावेळेला त्याचा जो कलर असतो प्लांटचा बेसिकली कसं झाला गेलेला असतो ॲज अ डार्क ग्रीन, ओके. प्लांटचा जो कलर असतो तो कसं त्याच्याकडे ॲज अ डार्क ग्रीन, ओके. सोबतच बेसिकली काहीतरी तिकडे डिझीज असतात किंवा काहीतरी जे इन्सेक्ट असतात ना त्या सहजपणे काहीतरी तिकडे ज्या प्लांट्सला तिकडे काय करतात, डॅमेज करतात. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी नायट्रोजन मिळालं असतं त्यावेळेला, ओके. आणि सोबतच प्लांट जो असतो तो काहीतरी की बेसिकली तिकडे त्याची जी पूर्ण काहीतरी वाढ जी असणार ती काहीतरी की थोडीशी इकडे स्टॉप होऊन जाते. अगेन ब्लॉसम ऑफ ॲबॉर्शन म्हणजे फुलं जे असतात ते काहीतरी की बेसिकली अवकाळी किंवा काहीतरी आपण लवकर येतात आणि पटकन काहीतरी घ्यायचं गळून पडतात, ओके. फुलांचे काहीतरी इम्पॅक्ट होत असतो तर फूड जे असतात ते काहीतरी इकडे बनत असतात, ओके. कारण फुलातूनच कसं असतं पुढं फळं बनत असतात. बेसिकली काय होतं एक्सेस अमाऊंटचा काहीतरी नायट्रोजनचे काहीतरी जर एक्सेस अमाऊंट झाली प्लांटमध्ये त्याच्यामुळे इफेक्ट काय होतं फुलं जे असतात ते काहीतरी अगोदरच गळून पडतात त्याच्यामुळे फ्रूट्स असतात ते काहीतरी बनतच नाही, ओके. सो हे झालं अति प्रमाणात जर काहीतरी नायट्रोजन जर प्लांटला मिळाला तर काय होतं आणि त्याच्या प्रेझेन्समुळे काय होतं काय नाही, ओके. सेकंड इम्पॉर्टंट न्यूट्रिशन आहे ते म्हणजे फॉस्फरस, ओके. फॉस्फरस अगेन आता इथे तेच असणार आहे. जर फॉस्फरसची काहीतरी इकडे प्लांटमध्ये डिफिशियन्सी असेल तर काय होतं आणि एक्सेस अमाऊंटमध्ये काहीतरी त्याला जर फॉस्फरस मिळाला तर काय होतं. सो डिफिशियन्सीच्या संदर्भात आपण इकडे बघू शकतो. प्लांट ग्रोथ विल बी स्लो अँड स्टंटेड अँड द older leaves will have a purple coloration and practically on the underside. The rear side develop a bronze appearance. Premature leaf falling is the most common and deficiency cause sickle leaf disease, okay. Deficiency cause sickle leaf disease. अगेन तेच फॉस्फरसची ज्यावेळेला काहीतरी डिफिशियन्सी असते त्यावेळेला एंटर काहीतरी जो प्लांट असतो त्याची जी काहीतरी जी ग्रोथ असते ना ती फर्स्ट ऑफ ऑल काय होऊन जाते स्टॉप होऊन जाते, ओके. प्लांट जे असतात ते काहीतरी इम्प्रूव्ह होत नाहीत किंवा काहीतरी वाढत नाहीत. सेकंड त्यांचे जे काहीतरी की ओल्डर लिव्ज असतात त्यांचा जो कलर असतो तो बेसिकली काहीतरी की पर्पल कलरमध्ये काय पर्पल कलरमध्ये काय होतं तिकडं चेंज होऊन जातो, ओके. जे ओल्डर लिव्ज असतात ना ते ओल्डर लिव्ज म्हणजे मी मग तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. पुढचा एकदम काहीतरी की टीप, ओके. स्टीमचे काहीतरी की बेसिकली टीपवरचे जे काहीतरी इकडं पानं असतात इकडचे ते एकदम असे कवळे असतात आणि इकडे जसं ते काहीतरी की ओल्डर असतात आणि ते याच ठिकाणी काहीतरी की बेसिकली जो कलर असतो या काहीतरी यांचा लिव्स तो कसा होतो त्याचा काहीतरी की थोडासा पर्पल, ठीक आहे. सोबतच प्रीमेचर काहीतरी रिफॉलिंग असेल ते देखील काहीतरी इम्पॉर्टंट असं आपल्याला इथे सिम्पटम काहीतरी की पाहायला मिळतो फॉस्फरसच्या काहीतरी डिफिशियन्सीचा प्लांटमध्ये, ओके. प्रीमेचर काहीतरी रिफॉलिंग म्हणजे काय असतं की एका सर्टन काहीतरी की पिरियडमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काळामध्येच पानं जे असतात झाडाची ती काहीतरी की गळत असतात. मात्र इथे फॉस्फरसच्या काहीतरी की बेसिकली डिफिशियन्सीमुळे पानं जे असतात काहीतरी की तिकडं झाडाचे किंवा काहीतरी त्या प्लांटचे ते थोडेसे अगोदरच काय होतात तिकडे पडतात किंवा काहीतरी की फॉल होतात, ओके. आणि अगेन फॉस्फरसच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे एक डिझीज असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू इश्यू असतो काहीतरी की प्लांटमध्ये होतो त्याला सिकल लीफ डिझीज असं म्हटलं जातं, ओके. त्याला काय म्हटलं जातं सिकल लीफ डिझीज. आता सिकल म्हणजे काय बेसिकली त्याच्यामधलं काहीतरी की आपण त्याला म्हणजे लीव्स असेल ना त्याचा काहीतरी जो आकार असतो तो काहीतरी की असा या टाईपचा असा होत असतो, ओके. प्रॉपर असे काहीतरी की जी पानं असतात ना ती अशी काहीतरी की वाढत नसतात. पानं कशी होतात बेसिकली अशा टाईपचे, ओके. कर्व, ओके. कॉन्केव काहीतरी की त्यांचा जो शेप असतो ना तो चेंज होऊन जातो.
अशा टाईपचा काहीतरी शेप आपल्याला पाहायला मिळतो. त्यालाच काय म्हणलं आता, सिकल लीफ डिझीज. ओके, यालाच काय म्हटलं आता, सिकल लीफ डिझीज. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर काहीतरी त्याला तिकडं मिळाला तर इफेक्ट काय होतो. एक्सेस अमाऊंटमध्ये जर तिकडे काहीतरी की प्लांट्सला फॉस्फरस मिळाला तर त्याचा इफेक्ट काय होतो. इथं काहीतरी आपण बघू शकतो, फॉस्फरस excess will not have a direct effect on the plant but may be show a visual deficiency of zinc, ferrous and the magnesium. And high phosphorus may also interfere with the normal Ca, calcium nutrition with the typical Ca deficiency system occurring. Okay, Ca deficiency system or symptom occurring. इथे फॉस्फरसचं काहीतरी इकडं प्लांटमध्ये जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी इकडं प्रमाण झालं किंवा काहीतरी डोस त्याला मिळाला तर त्याचा डायरेक्ट काहीतरी इम्पॅक्ट जो असतो ना, त्या काहीतरी प्लांटच्या ग्रोथवरती आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा डायरेक्ट काहीतरी की तिकडं प्लांटवरती एक्सेसिव्ह अमाऊंटचा काहीतरी की फॉस्फरसचा कोणत्याही प्रकारचा काहीतरी इम्पॅक्ट आहे ना तो होत नाही. तसं नायट्रोजनमध्ये आपण बघितलं होता. ओके, नायट्रोजनमध्ये काहीतरी बघितलं होता, एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे काहीतरी की त्याचे जे हे असतात फुलं जे असतात ते लवकर येतात आणि गळून पडतात, त्याच्यामुळे फ्रुट्स असतात ते काहीतरी बनत नाहीत. इथे फॉस्फरसच्या काहीतरी इकडे एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे मात्र काहीतरी की प्लांटवरती कोणताही डायरेक्ट इम्पॅक्ट होत नाही. मात्र अदर जे काहीतरी तिकडे बेसिकली न्यूट्रिशन्स असतील त्यांच्या काहीतरी की प्रोडक्शनवरती किंवा काहीतरी की त्यांच्या काहीतरी इकडे आपण म्हणू फंक्शनवरती इथे एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर फॉस्फरस जर प्राप्त झाला तर त्याचा इम्पॅक्ट मात्र डेफिनेटली होतो. ओके, इथं आपण काहीतरी जर बघू शकतो तिकडे काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर फॉस्फरस आला तर इथं झिंक असेल, फेरस असेल आणि काहीतरी की मॅग्नेशियम असेल, यांची बेसिकली काहीतरी तिकडं डिफिशियन्सी असते ना ते काहीतरी क्रिएट होते. म्हणजे यांची जी काहीतरी की प्लांटमधली जी काहीतरी की मात्रा असते ना ती ऑटोमॅटिकली काय होऊन जाते, कमी होऊन जाते. कारण का, जास्त प्रमाणात काहीतरी तिकडं त्याला हे मिळाल्यामुळे, फॉस्फरस काहीतरी की मिळाल्यामुळे. ओके, सो हा जो इम्पॅक्ट असतो किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला इश्यूज असतो ना तो काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया पोटॅशियम के, थर्ड नंबरचं काहीतरी की इम्पॉर्टंट असं असणारा न्यूट्रिशन किंवा काहीतरी की न्यूट्रिएंट आपण इकडे बघू शकतो. ओके, सो अगेन तेच डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे काहीतरी तिकडे काय होतं किंवा काय नाही. ओके, सो डिफिशियन्सीमुळे काय होत असते इकडं पोटॅशियमच्या yellowing start from the tip and margin of the lower leaves and extend to the center of the leaf base. Okay, extend to the center of the leaf base. Yellowing part of the become dead spot. Okay, dead spot. Edge of the older leaf will look burn and symptom known as the scorch. Okay, scorching and the burning on the margin of bottom leaves are most common. Okay, are least common. पोटॅशियमच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे एंटर काहीतरी की बेसिकली जो कलर असतो ना त्याच्यामध्ये काहीतरी ड्रास्टिक असे काहीतरी चेंज होत असतात लीफच्या. ओके, सो इथं काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल इथं आपण बघितला असे जे बेसिकली काहीतरी की लीफ असतो तो. ओके, पान असतं त्याचं काहीतरी की बेसिकली फ्रॉम द टिप इथून ओके साधारणतः काहीतरी की स्टार्ट पासून इथून ते मार्जिन ऑफ काहीतरी तिकडे लोअर लिव्स इथपर्यंत असा, राईट. आणि त्यासोबतच काहीतरी की सेंटर ऑफ द लिव्ह हा जो काहीतरी की बेसिकली कलर असतो तो कसा होऊन जातो तिकडं येलो. ओके, येलो कलर होऊन जातो किंवा काहीतरी की पिवळा कलर होऊन जातो. आता इथला मधला जो काहीतरी की बेसिकली पार्ट असेल ना तो कसा असतो तिकडे ग्रीनच राहतो. मात्र साईडनी पाण्याच्या काहीतरी की तिकडं पाण्याच्या काहीतरी की साईडनी आणि सोबतच काहीतरी की मधला सेंटरचं काहीतरी की बेसिकली काही पार्ट असेल ना तो इथं कसा होऊन जातो याचा येलो होऊन जातो. ओके, सोबतच येलोइंग पार्ट बिकम डेड. ओके, डेड स्पॉट. बेसिकली आता काहीतरी इकडं हा जो येलो पडलेला काहीतरी की जो पार्ट असतो पानाचा तो कसा असतो काहीतरी की डेड असतो. डेड म्हणजे काय की
की तिकडे कोणत्याच प्रकारचे काहीतरीकडं केमिकल काहीतरीकडे रिॲक्शन जे असतात, फोटोसिंथेसिस असेल किंवा काहीतरी की इतर काही असेल ना, ते सगळे काय झाले गेलेले असतात, स्टॉप झाले गेलेले असतात. ओके. सोबतच एज एज ऑफ द ओल्डर लिव्स विल लुक लाईक बर्न अँड इट इज नोन ॲज द स्कॉर्च. ओके, स्कॉर्च. आता इथे जे काहीतरी की जुनी जी पानं असतात ना, त्यांचं काहीतरी की बेसिकली आपण काय म्हणू त्याला, काही भाग असेल बेसिकली काहीतरीकडे एजेस असतात मेनली. ओके, कोपरे कोपरे असतात ना पानाचे, ते कसे होतात तिकडं ॲज अ काहीतरी की तिकडं ब्राऊनचे काहीतरी की कलरचे आपल्याला पाहायला मिळतात, किंवा ॲज अ जळालेला काहीतरी की तिकडं टाईपचे पाहायला मिळतात. ओके, यालाच काय म्हणलं आता बेसिकली, किंवा काहीतरी की हे काय असतात, तर ते म्हणजे काहीतरी की ॲज अ स्कॉर्च. ओके, स्कॉर्च. स्कॉर्च म्हणजे काहीतरी की बेसिकली हे एक टाईपचं काहीतरी सिस्टम आहे, ज्यावेळेला काहीतरी की पोटॅशियमच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे, ओके, पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे पानं जे असतात ते काहीतरी की असे कोपऱ्या कोपऱ्यानी किंवा काहीतरी की साईडनी बर्न किंवा काहीतरी की जाळल्यासारखे आपल्याला काहीतरी की दिसतात. ओके, त्याच्याही सोबतच स्क्रॉचिंग अँड द बर्निंग ऑन द मार्जिन ऑफ द बॉटन लिव्स आर मोस्ट कॉमन. ओके, या स्कॉर्चिंग आणि काहीतरी की बर्निंगमध्ये इथं कोपऱ्यातला किंवा काहीतरी की शेवटचा जो भाग असतो पानांचा, तो इथं काहीतरी की बऱ्याचदा आपल्याला काहीतरी जाळलेला काहीतरी की दिसतो. सो हे कशामुळे होत असतं बेसिकली, पोटॅशियमच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळेच. ओके, त्याच्या पुढे एक्सेस अमाऊंटमध्ये जर काहीतरी त्याला पोटॅशियम मिळालं प्लांटला, तर मग काय होतं इकडं. ओके, सो इथं प्लांट विल एक्झिबिट टिपिकल magnesium and possibly calcium deficiency symptom due to a caution imbalance. Okay, due to caution imbalance. Again same, जसं आपण मगाशी बघितलं होतं, फॉस्फरसचा काहीतरी डायरेक्ट इम्पॅक्ट असतो ना, तो प्लांटवरती काहीतरी की एक्सेस झाल्यामुळे होत नसतो. तशाच प्रकारे पोटॅशियमचा देखील काहीतरी जो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे ना, तो प्लांटवरती पाहायला मिळत नाही. मग इथे एक्झॅक्टली काय होतं, त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली इतर जे काहीतरी तिकडे न्यूट्रिशन्स आहेत त्यांची काहीतरी की बेसिकली डिफिशियन्सी असते, ते आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघूया, फोर्थ काहीतरी की इम्पॉर्टंट असणारं काहीतरी इकडं कॅल्शियम. ओके, ते आहे कॅल्शियम. इथं पण सेमच आहे. डिफिशियन्सी प्लांटमध्ये झाली तर काय होतं, आणि एक्सेस अमाऊंट जर कॅल्शियम मिळालं तर काय होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल डिफिशियन्सीच्या संदर्भात आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, टर्मिनल बड लीफ become chlorotic white. Okay, chlorotic white with base remain green. Okay, with base remain green. पानाचं काहीतरी त्याला आपण तिकडं टर्मिनल बर्ड कसं होतं बेसिकली इकडं व्हाईट कलरचं होऊन जातो. तर हे असं पान असेल, इथला काहीतरी की मधला जो पार्ट असेल आणि साधारणतः काहीतरी की इकडचा जो पार्ट असेल, ओके, हा वाला, हा कसा होऊन जातो इकडं ॲज अ व्हाईट कलर होऊन जातो. ओके, व्हाईट कलर काहीतरी केलेला असतो. इथला जो काही पार्ट असेल कॉमन असा तो. ओके, आणि हा टर्मिनल पार्ट मधला, कारण का तिकडे काहीतरी बेसिकली कॅल्शियमची काहीतरी असते. बाकी काहीतरी की सगळा जो पार्ट असेल वन थर्ड chlorotic portion of the tip, okay, of the tip hook downward and brittle. Okay, and brittle. Again, समजा असं काहीतरी जो पान आहे, त्याचा जो पुढचा पार्ट असतो तो काहीतरी असं इकडे म्हणजे असा कर्व टाईप मध्ये काहीतरी होऊन जातो. म्हणजे आता पान असतं सरळ, ते इथं कॅल्शियमच्या काहीतरी डेफिशियन्सीमुळे पुढचा जो पार्ट असतो तो जसं काहीतरी की वाकडा किंवा काहीतरी असं कर्व मध्ये काहीतरी शेप इकडं बनून जातो, किंवा काहीतरी त्या टाईपचं काहीतरी आपल्याला मिळतो. ओके, हे काय असतं आहे, काहीतरी कॅल्शियमच्या डिफिशियन्सीच काहीतरी एक सिस्टम. पुढे डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स. ओके, डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स मधला जो पार्ट असतो प्लांटचा काहीतरी की बेसिकली इकडं न्यूट्रिशन किंवा काहीतरी की इतर जसं की हे असेल ना, आपण त्याला म्हणू एन्झाईम असेल किंवा काहीतरी की इतर प्रोटीन असेल जे कॅरी आउट करणारी सिस्टम असते, ती सगळी काय होऊन जाते, डेड होऊन जाते. Again, deficiency blossom and fruit. Okay, blossom and fruit in tomato and weed.
काहीतरी बेसिकली टोमॅटो आहेत आणि बीट आहे आणि त्यासोबतच काहीतरी इथं कॉलीफ्लॉवर आहे ना, त्याच्यावरती काहीतरी आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतो. टोमॅटोज आणि काहीतरी बीटचे जे काहीतरी फ्लावर्स असतात ते बनतच नसतात आणि ते कॉलीफ्लॉवरचा काहीतरी बेसिकली जो टीप असतो त्याचा काहीतरी त्याचा हुक होऊन बनवतो, म्हणजे काहीतरी या प्रकारचं अशा प्रकारचं बेसिकली काहीतरी आपण म्हणून त्याला पान जे असतं ना ते झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे काहीतरी कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे तेच एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर म्हणजे प्लांट्सला इफेक्ट काय होतं. ओके, जास्त प्रमाणात जर काहीतरी कॅल्शियम जर मिळालं ना तर त्याचा इफेक्ट काय होतं, प्लांट्स मे एक्झिबिट टिपिकली मॅग्नेशियम डिफिशियन्सी सिम्पटम अँड वेन हाय एक्सेस के डिफिशियन्सी में ओके के डिफिशियन्सी में occur. सो इथं पण काहीतरी अगेन सेमच आहे. डायरेक्ट असा काहीतरी की इम्पॅक्ट जो असतो प्लांटवरती तो आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, डायरेक्ट जो इम्पॅक्ट असतो ना प्लांटवरती तो आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. कशाचा? एक्सेसिव्ह अमाऊंट काहीतरी कॅल्शियम इकडे प्लांटमध्ये काहीतरी की अकोमुलेट झालेला चा. ओके, मात्र काही सर्टन काहीतरी तिकडे बेसिकली आपण त्याला म्हणू इतर जे न्यूट्रिशन्स आहेत ना असते ती तर काहीतरी ऑफर होते. कशामुळे? काहीतरी कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे. ओके, कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, इतर जे काहीतरी बेसिकली जे न्यूट्रिशन्स आहेत ना ते काय होतात तिकडे कमी होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 5th नंबरचं मॅग्नेशियम. ओके, मॅग्नेशियमची काहीतरी बेसिकली डिफिशियन्सीमुळे काहीतरी अमाऊंट प्लांट्समध्ये काय होत असतं आणि काय नाही. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जर काहीतरी डिफिशियन्सीच्या संदर्भात जर आपण we can see older leaves. Okay, older leaves will be yellow between the veins. Okay, between the veins and the veins remain green. Okay, veins remain green. इथं अगेन हे असं जे पान असतं बेसिकली झाडाचं, त्या पानामधलं काहीतरी बेसिकली ओके पानाच्या काहीतरी मधला येलो वेन्स म्हणजे काहीतरी इथल्या मधल्या ज्या वेन्स असतात ना इथला मधला जो पार्ट असतो किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू मधले जे शिरा असतात त्यासोबत काहीतरी मधला जो पार्ट होऊन जातो तिकडे ॲज अ येलोईंग. ओके, आज काहीतरीकडे पिवळा पडतो किंवा काहीतरी पिवळा झालेला असतो. ओके, यालाच बेसिकली काय म्हणतात इंटरनल किंवा काहीतरी इंटरव्हेनियल क्लोरोसिस. ओके, इंटरव्हेनियल काहीतरी क्लोरोसिस मधला जो पार्ट असतो तो काहीतरी ॲज इट इज काहीतरी ग्रीन राहतो. मात्र इथला जो पार्ट असतो दोन्हीच्या याच्यातला तो मात्र काय कसा झालेला असतो ॲज अ येलो झालेला असतो आणि यालाच काय म्हणलं जातं इंटरव्हेनियल क्लोरोसिस. ओके, इंटरव्हेनियल काहीतरी क्लोरोसिस. त्याच्याच पुढे लिव्स बिकम मोटल्ड. ओके, लिव्स बिकम मोटल्ड. इथे जे काहीतरी पाण्याचे असतात ते काहीतरी जास्त प्रमाणात काहीतरी असे आखडून येतात किंवा काहीतरी आपण म्हणतो त्याला गुंडाळतात. त्यांची तेच काहीतरी कडे आतल्या साईडला असे काहीतरी पूर्णपणे गुंडाळले जातात. त्यालाच काय म्हणलं जातं लिव्स बिकम मोटल्ड. Also affect chlorophyll formation and deficiency cause sand-drown disease into tobacco. Okay, deficiencies cause sand-drown disease into tobacco. Again इथं काहीतरी की ऑब्विसली असतं आता इकडचा जो पार्ट असतो तो काहीतरी याचा येलो झालेला असतो म्हणजेच काहीतरी इकडे जी फोटोसिंथेसिस काहीतरी तिकडे प्रक्रिया होणार असते किंवा काहीतरी तिकडं फोटोसिंथेसिससाठी काहीतरी आवश्यक असणारा काहीतरी जो क्लोरोफिल असतो ना याचं बेसिकली काहीतरी इकडं फॉर्मेशन किंवा काहीतरी याचं जे प्रोडक्शन असतं ना त्याचं काहीतरी थोडंसं घटतं किंवा काहीतरी त्याच्या प्रोडक्शनवरती काय होतं एफेक्ट होतो आणि क्लोरोफिल जर तिकडे काहीतरी प्लांटमध्ये किंवा काहीतरी इकडं लीफमध्ये जर कमी झाला तर फर्दर काहीतरी फोटोसिंथेसिसमध्ये काहीतरी इकडं अफेक्ट होत असतं. ठीक आहे, आणि मग इथेच डिफिशियन्सीमुळे काहीतरी की टोबॅकोमध्ये किंवा तंबाखूमध्ये सँड-ड्राउन डिझीज जे असतं ना ते आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं डिझीज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. डिझीज प्लांट आहे पर्टिक्युलर आणि त्या प्लांटची असणारी काहीतरी डिझीज हे खूपच काहीतरीकडे इम्पॉर्टंट बनते. प्रश्न जो आहे ना तो काहीतरी डेफिनेटली तिकडे काहीतरी विचारला जातो म्हणजे जातोच या संदर्भात. ठीक आहे, हे झालं मॅग्नेशियमची काहीतरी डिफिशियन्सी आणि त्याचे इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की सिम्पटम. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ज्यावेळेला कॅल्शियम मॅग्नेशियम जो आहे तो प्राप्त होतो प्लांट्सला त्यावेळेला काय होतं. सो रिझल्ट in a cation imbalance showing sign of either calcium or the K deficiency. Okay, showing sign of the either
कॅल्शियम ऑर द पोटॅशियम डिफिशियन्सी. ओके, अगेन सेमच आहे, जसं कॅल्शियमचं झालं, पोटॅशियमचं झालं, फॉस्फरसचं झालं. ओके, यांचं काहीतरी की एक्सेस मात्रा ज्यावेळेला काहीतरी कळत, जास्त अतिमात्रा ज्यावेळेला काहीतरी की प्लांट्सला मिळते, त्यावेळेला डायरेक्ट काहीतरी की कोणत्याच प्रकारचा काहीतरी की इफेक्ट जो असेल ना किंवा काहीतरी की इम्पॅक्ट जो आहे ना तो आपल्याला इथं दिसत नाही किंवा काहीतरी की पाहायला मिळत नाही. इनडायरेक्टली मात्र काहीतरी की इतर जे बेसिकली काहीतरी की न्यूट्रिशन जे असतात ना ते मात्र काय होतात इकडे कमी होऊन जातात. ओके, ते कमी होऊन जातात. ठीक आहे, पुढे आहे सल्फर. ओके, पुढे आहे इम्पॉर्टंट काहीतरी की न्यूट्रिशन, त्यामध्ये सल्फर. ओके, सो इथं पण आपल्याला तेच पॉईंट पाहिजे आहे, सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि सल्फरच्या काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे काय होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे बघितलं, सल्फरच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे जे लिव्स असतात त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो. सो येलोइंग ऑफ लिव्ह. ओके, येलोइंग ऑफ लिव्ह, देन लिव्ह आर पेलर देन इंटरवेनल पोर्शन. ओके, इंटरवेनल पोर्शन. अगेन तेच काहीतरी थोडेसे कॉमन सिम्पटम्स असतात त्याचं डिफिशियन्सीमुळे काहीतरी आपल्याला मध्ये पाहायला मिळतात किंवा काहीतरी आपण करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी जे लिव्स आहेत, ओके, त्यांचं काय होतं असतं, कलर चेंज होत असतो ॲज अ येलोइंग. ओके, ॲज अ येलोइंग किंवा काहीतरी की पाण्यात जास्त की पिवळी पडतात. ओके, ती आज काहीतरी पिवळी पडतात. त्याच्यानंतर डाऊनवर्ड कपिंग. ओके, डाऊनवर्ड कपिंग ऑफ लिव्स इन टोबॅको अँड द टी. ओके, डाऊनवर्ड कपिंग ऑफ लिव्स. पानांच्या संदर्भातला काहीतरी जो एक रोग असतो तो इथे टोबॅकोमध्ये आणि काहीतरी की लिव्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यालाच काय म्हणतात, डाऊनवर्ड कपिंग ऑफ लिव्स. ओके, कशामुळे होत असतो हा, सल्फरच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि दॅन इथं काहीतरी की एक्सेस अमाऊंट ऑफ द सल्फरमुळे काय होत असतं, प्रीमेचर सेन्सेस ऑफ लिव्स मे ऑकर. ओके, प्रीमेचर सेन्सेस ऑफ लिव्स ऑकर. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याला आपण म्हणू काहीतरी की बोरॉन, जे कॅपिटल काहीतरी की बी अक्षराने काहीतरी की दर्शवलं जातं. ठीक आहे, हे इथं पण सेमच आहे. डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि काहीतरी की जास्त प्रमाणात त्याची मात्रा जी प्लांट्सला मिळाली तर त्याच्यामुळे काय होतं. फक्त आपल्याकडे काहीतरी डिफिशियन्सी क्लोरोसिस स्टार्ट from the base of terminal bud leaves. Okay, terminal bud leaf and extend to tip, result in appearing of whip-like structure and become brownish and blackish brown. Okay, become brownish and blackish brown. Again same तेच असतं. समजा आता हे असं काहीतरी की पान आहे. ओके, हे असं काहीतरी की पान आहे, याच्यामधलं काहीतरी की इथून पुढे काहीतरी की वेज किंवा काहीतरी की आपण तिला म्हणतो हे शिरा जे असतात ते काहीतरी की पानाच्या पुढे ज्या गेलेल्या असतात ना ते बेसिकली कसं जातं काहीतरी असं ब्लॅक किंवा काहीतरी की ब्राउनिश किंवा काहीतरी की ब्लॅकिश कलरचं काहीतरी की होऊन जातात. त्यालाच काय म्हणलं जातं व्हीप लाईक काहीतरी स्ट्रक्चर. त्यालाच काय म्हणलं जातं व्हीप लाईक स्ट्रक्चर. दॅन डिफिशियन्सी इंटरनल नेक्रोसिस इन द ॲनोला अँड काहीतरीकडे मूव. ओके, ॲनोला अँड काहीतरी की मूव. डिफिशियन्सीमुळे काहीतरी की बेसिकली इंटरनल नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस म्हणजे काहीतरी बेसिकली जो आजार असेल तो अनोला आणि काहीतरी की मूवमध्ये पाहायला मिळतो. दॅन हेन द चिकन डिसऑर्डर इन ग्रेप. ओके, हेन अँड चिकन डिसऑर्डर इन ग्रेप. हार्ट रूट. ओके, हार्ट रूट इन द शुगर बीट. हार्ट रूट इन द शुगर बीट. अगेन बोरॉनच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे आपल्याला इथं रोग जे आहेत ते काहीतरी की मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ग्रेपमध्ये कोणतं होतं इकडं हेन आणि काहीतरी चिकन डिसऑर्डर असेल, इथे शुगर बीट असेल त्याच्यामध्ये काय होत असतो हार्ट रूट होतो असतो. ओके, आणि इंटरनल काहीतरी की नेक्रोसिस असेल तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला ॲनोला काहीतरी. ठीक आहे, हे झालं काहीतरी की बोरॉनची सिम्पटम किंवा काहीतरी की आजार. आता तेच जर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी बोरॉन जो असेल तो जर प्राप्त झाला प्लांट्सला काय होत असतं तर इथं आपण बघू शकतो leaf tips and the margin will turn brown and the die. Okay, will turn brown and die. इथं आपण काहीतरी कसं बघू शकतो मधला जो पार्ट असेल आणि काहीतरी कोपऱ्याचा जो पार्ट असतो पानांचा तो कसा होऊन
होतं इकडं ॲज अ काहीतरी की आपण त्याला म्हणू ब्राऊन. ओके, असं काहीतरी इकडे ब्राऊन होऊन जातं, कलर जो असतो काहीतरी ब्राऊन होतो आणि हळूहळू ही जी पानं असतात ती काहीतरी इकडे मरून जातात किंवा काहीतरी मग तिकडे गळून पडतात. कशामुळे तर काहीतरी इकडे बोरॉनची काहीतरी एक्सेसिव्ह अमाऊंट ज्यावेळेला काहीतरी प्लांट्समध्ये त्यावेळेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्लोरीन, 8 नंबरचं काहीतरी की इकडे आपल्याला मूलद्रव्य पाहायला मिळतं काहीतरी प्लांट्समध्ये. अगेन सेम त्याची डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी जर प्राप्त झालं क्लोरीन प्लांट्सला तर काय होतं, तो डिफिशियन्सीमध्ये आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं. यंगर लिव्स विल बी फ्लोरेटिक and plant will be easily wilt. Okay, plant will be easily wilt. ठीक आहे. डिफिशियन्सीमुळे काहीतरी की आपल्याला हे इश्यूज आहेत ना काहीतरी इकडे पाहायला मिळतात. फॉर wheat a plant disease will infest the plant when the calcium is deficient. Okay, when the calcium is deficient. कॅल्शियमची काहीतरी डिफिशियन्सी असते ती बेसिकली काहीतरी क्लोरीनची काहीतरी डिफिशियन्सीमुळे काहीतरी घडून येतात. अगेन एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर प्राप्त झाला क्लोरीन तर मात्र काय होतं, सो प्रीमॅच्युअर येलिंग ऑफ द लोअर लिव्स विथ द बर्निंग ऑफ लीफ मार्जिन अँड टिप्स. ओके, जास्त प्रमाणात जर क्लोरीन मिळाला तर पानं जास्त ते काहीतरी काय प्रीमॅच्युअर म्हणजे अगोदरच पूर्ण काहीतरी की झाड तिकडं मोठं होण्याच्या काहीतरी की अगोदरच काय होतं तिकडं गळून पडतात किंवा काहीतरी इकडं खराब होऊन जातात. ठीक आहे. सोबतच टिप्स, पानाचे काहीतरी टिप्स काहीतरी लवकर खराब होतात. then leaf abscission will occur and the plant will easily wilt. And excess of chlorine, iron in water or excess amount of the mop, okay, cause leaf scorching. Okay, call leaf scorching. ओके, एंटर काहीतरी की बेसिकली जे प्लांटचे जे लिव्ज असतात ना ते काय होऊन जातात तिकडे इझिली वाकडे होऊन जातात. ओके, वाकडे म्हणजेच काहीतरी की अगेन सेम बेसिकली आता हे असं असेल, ह्या टाईपचं पान असेल. ओके, सिरियलचं. मात्र हे कसं होतं तिकडे पूर्ण असे आतल्या साईडला काही तिकडे वाकडी होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रमाणात काहीतरी क्लोरीनचा काहीतरी सप्लाय झाला प्लांट्सला तर काय होतं, सो अगेन सेम तेच असेल. प्रीमॅच्युअर काहीतरी की येलिंग ऑफ लोअर लिव्स विथ द बर्निंग ऑफ लीफ मार्जिन अँड टिप्स. ओके, विथ द लीफ मार्जिन अँड द टिप्स. ठीक आहे. देन लीफ abscission will occur in the plants and easily काहीतरी वेट होतं. आणि एक्सेस अमाऊंटमध्ये काहीतरी क्लोरीनचे काहीतरी की आयन जर त्याच्या प्लांटमध्ये झाले तर वॉटरने काहीतरी तिकडं एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की मॉप, त्याच्यामुळे काय होत असतं, लिप स्क्रोचिंग नावाची डिजीज असते ती काहीतरी की पुढे फर्दर घडून येते किंवा काहीतरी की ऑफर होत असते. ओके, त्याच्यानंतर आहे कॉपर. 9 नंबरचे काहीतरी इम्पॉर्टन्स असणारा न्यूट्रिशन आहे त्याच्या संदर्भात. सेम अगेन काहीतरी की कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे प्लांट्समध्ये काय होतं आणि कॉपरच्या काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे प्लांटमध्ये काय घडून येतं. सो डिफिशियन्सीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर लिव्स किंवा काहीतरी की लीफ इंक्लुडिंग द वेन्स बिकम येलो अँड टेंडिंग टुवर्ड द व्हाईटनेसेस. ओके, टेंडिंग टुवर्ड द काहीतरी की व्हाईटनेसेस. कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे प्लांट जे असतात त्यांची काहीतरी की जी पानं जे असतात ती फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा जर काहीतरी की कशी होतात तिकडे ती जे येलो होऊन जातात. ओके, पिवळे होऊन जातात आणि नंतर हळूहळू काहीतरी की ही जी पानं असतात ना त्याचं काहीतरी की व्हाईटिश किंवा काहीतरी की व्हाईट कलरची होऊन जातात. ओके, कशामुळे तर काहीतरी की अगेन डिफिशियन्सी ऑफ द कॉपरमुळे. त्याच्यानंतर ऑकरन्स ऑफ मार्जिनल लीफ बर्निंग. ओके, मार्जिनल लीफ बर्निंग, पानं जे असतात ते काहीतरी की तिकडे काहीतरी की येलो होण्यासोबतच काहीतरी की बेसिकली
त्यांचा जो काहीतरी इकडं बाकीचा जो पार्ट असतो ना तो ॲज अ काहीतरी इकडे बर्न होऊन जातो किंवा काहीतरी त्या टाईपचा आपल्याला तिकडे दिसतो. आणि डिफिशियन्सी कॉज डायबॅक, ओके, डायबॅक अँड लिटल लीफ डिजीज इन सिट्रस. ओके, लिटल लीफ डिजीज इन सिट्रस. सिट्रस म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणतो लिंबूवर्गीय फळं. हे लिंबूवर्गीय जी फळं असतात ना त्यांच्यामध्ये काहीतरी की कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे त्यांची जी काहीतरी की पानं जे असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला डायबॅक, ओके, डायबॅक आणि सेकंड काहीतरी इकडं लिटल लीफ डिजीज असतात जे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या कशामुळे घडून येतात तर त्या बेसिकली काहीतरी इकडं कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे. तेच कॉपरची जे काहीतरी इकडं लार्ज अमाऊंट किंवा काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंट जर तिकडे काहीतरी प्लांटला मिळाली तर काय होतं. सो हिअर वी कॅन सी ferrous deficiency may be induced with the very slow growth and roots may be stunted. Okay, roots may be stunted. कॉपरच्या काहीतरी तिकडे जास्त अमाऊंटमध्ये विटॅमिन काहीतरी की बेसिकली किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून मिनरल आयर्न जास्त त्याची डिफिशियन्सी असते ती काहीतरी की फर्दर घडून येते. आणि सोबतच रूट्स असतात त्यांची पण काहीतरी इकडं स्टंटिंग होत असते. ओके, जे रूट्स असतात ना त्यांची देखील काय असते इकडं स्टंटिंग होते किंवा काहीतरी की वाढ जी असते ती काहीतरी की खुंटून जाते इकडं एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की कॉपर मिळाल्यामुळे. ओके, पुढे आहे 10 नंबरचा काहीतरी की तिकडं मूलद्रव्य किंवा न्यूट्रिशन, आयर्न. ओके, आयर्न कॅपिटल काहीतरी की लेटर एफ आणि स्मॉल लेटर ई मध्ये काहीतरी की त्याला दर्शवलं जातं. आणि अगेन सेम याच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे आणि त्याच्या काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे तिकडं प्लांट्सवरती काय इम्पॅक्ट होत असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे बघितलं डिफिशियन्सी, ओके, डिफिशियन्सी कमी प्रमाणात काहीतरी तिकडे प्लांट्सला आयर्न जर मिळाला तर काहीतरी की काय होतं. ओके, सो वेन रिमेन caspaciously green and other leaf portion turn yellow and tending toward the whiteness. Okay, tending toward the काहीतरी तिकडं whiteness. हळूहळू सर्वात पहिल्यांदा काय होत असतात बेसिकली तिथे लीफचा काहीतरी इकडं पोर्शन असतो मधला तो काय होऊन जातो इकडं वेनचा पोर्शन. ओके, वेनचा जो पोर्शन असतो ना म्हणजेच काहीतरी इकडं मधल्या ज्या धमन्या असतात त्यांचा काहीतरी जो आकार असतो तो कसा होऊन जातो इकडं ग्रीन आणि बाकीचा काहीतरी जो पोर्शन असतो ना तो मात्र कसा होतो इकडं येलो. ओके, बाकीचा जो पोर्शन असतो ना तो कसा राहतो तिकडे येलो राहतो आणि पुढे हळूहळू काहीतरी की तो जो येलो झालेला कलर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो तर ॲज अ काहीतरी की व्हाईट कलरमध्ये. सो दिस इज द इम्पॉर्टंट सिस्टम ऑफ द डिफिशियन्सी ऑफ आयर्न. ओके, आयर्न. त्याच्यानंतर इंटरव्हेनियल फ्लोरोसिस विल ऑकर. ओके, इंटरव्हेनियल फ्लोरोसिस विल ऑल्सो ऑकर. ही जी डिझीज असते ती पण काहीतरी घडून येण्याचे चान्सेस जे असतात आयरनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे प्लांट्समध्ये कसे राहतात थोडेसे जास्त राहतात. ओके, त्याच्यानंतर डिफिशियन्स कॉज लीफ ब्लिचिंग इन शुगर केन. ओके, इन शुगर केन अँड आयव्हरी व्हाईट ऑफ बॉडी. ओके, आयव्हरी व्हाईट ऑफ बॉडी. इथे बेसिकली आयरनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे शुगर केन म्हणजे काहीतरी की त्यांचे जे लिप्स असतात किंवा काहीतरी की त्यांची जी हे असतात काय म्हणून आपण त्याला पानं जे असतात ती कशी होऊन जातात तिकडं काहीतरी त्यांचं ब्लिचिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली व्हाईट कलरची पडतात. तर मे बी तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन कधी केलं असेल मे बी काहीतरी तुमच्यातला कोणीतरी तुम्ही बघितलं असेल पानाचे उसाची जी पानं असतात ताटं जी कापतात. ओके, जी कापतात मात्र बऱ्याचदा काय होऊन जातं असा पोर्शन असतो त्यांचा इथला जो पार्ट असतो आणि इकडचा जो पार्ट असतो तो कसा होऊन जातो ॲज अ व्हाईट होऊन जातो. ओके, ॲज अ व्हाईट कलर होऊन जातो. सो तेव्हा काहीतरी समजून जायचं तर पर्टिक्युलर काहीतरी तिकडे शुगर जो केनचा काहीतरी की प्लांट आहे किंवा काहीतरी की शुगर केनचा जो फील्ड आहे त्याच्यामध्ये काय झालं गेलेलं आहे आयर्नची काहीतरी की डिफिशियन्सी झालेली आहे. आणि तेच जर काहीतरी की आपण तिकडे बघितलं वेन्स रिमेन द ग्रेन डिफिशियन्सी कॉज द मार्स डिझीज इन द सॉरी इथं आहे. ओके, इथं आयव्हरी काहीतरी काही व्हाईट नावाचा काहीतरी डिझीज आहे ना तो पॅडीमध्ये पाहायला मिळतो आणि लीफ ब्लिचिंग आहे तो कुठं पाहायला मिळतो आपल्याला शुगर केनमध्ये. ओके, कशामुळे होतं हे सगळं आयरनच्या काहीतरी काही डिफिशियन्सीमुळे. त्याच्यानंतर आहे एक्सेसिव्ह काहीतरी तिकडं आयर्न किंवा काहीतरी फेरचं जर सप्लाय झाला तर काय घडून येतं. सो ए ब्रांजिंग ऑफ लिव्स विथ द टायनी ब्राउन स्पॉट ऑन द लिप्स. ओके, ऑन द लिव्स and a typical symptom frequently occur with the rice. Okay, typical symptom frequently occur with the rice.
एक्सेसिव्ह अमाऊंटच्या काय तर इकडं डिफिशियन्सीच्या एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे काय होत असतं, ब्रांजिंग ऑफ लिव्स विथ द टायनी ब्राऊन स्पॉट. पाण्याचा काहीतरी जो कलर असतो तो काहीतरी इकडे ब्रॉन्झमध्ये तिकडे चेंज होतो, आणि सोबतच टायनी काहीतरी की ब्राऊन स्पॉट जे असतात तिकडे कशाचे, तर ते म्हणजे काहीतरी याचं याचे आयनचे, हे काय करतात तिकडे पुढे काहीतरी तिकडे जे झाड असतं त्याला काहीतरी की अफेक्ट काहीतरी की करत असतं. ओके, त्याच्यानंतर आहे मॅग्नीज. ओके, 11 नंबरचा आहे इम्पॉर्टंट एलिमेंट तो म्हणजे काहीतरी की मॅग्नीज. अगेन इकडे त्याच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे होणारा इशू. अगेन इथे डिफिशियन्सी आणि काहीतरी त्याची एक्सेस अमाऊंटमध्ये काहीतरी की प्रेझेन्स राहणार. ओके, सो इथं इंटरवेनियल येलोइंग ऑफ young leaves. Okay, young leaves, but not trending, toward witness, and vein remain green, and deficiency caused marsh disease in P. Okay, marsh disease in P. Okay, P. एक्सेस अमाऊंटच्या काहीतरीकडे मॅग्नेशियममुळे काय होत असतं, older leaves will show brown spot surrounded by the chlorotic zone and the circle. Okay. सो हे झालं काहीतरी की मॅग्नेशियमच्या संदर्भात, त्याची डिफिशियन्सी आणि काहीतरी की एक्सेस अमाऊंटमध्ये त्याला मिळणं त्याच्या संदर्भात. ओके, पुढे बघूया आपण काय आहे काय नाही ते.
बघूया पुढं. इथेपर्यंत काहीतरी की आता आपण बघितले इम्पॉर्टंट काहीतरी इकडे न्यूट्रिशन्स आणि त्यांच्या डिफिशियन्सीमुळे होणारे काहीतरी की इम्पॅक्ट प्लांट्सवरती. अगेन काही इम्पॉर्टंट इथं पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात सेम त्याच्या संदर्भातच. ओके, फर्स्ट आपलं इथं आहे तो म्हणजे काहीतरी की हिडन हंगर. ओके, हिडन हंगर. आता हा जो पॉईंट आहे तो काहीतरी की मी इकॉनॉमीमध्ये पण काहीतरी की बघितलं असेल. ओके, हिडन हंगर काय असतं किंवा काय नाही ते. सो बेसिकली आपण काय म्हणतो की बाबा एखादं काहीतरी ह्युमन आहे किंवा काहीतरी ह्युमन बिंग आहे आणि त्याच्याकडे काहीतरी की पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये काहीतरी की फूड मिळत नाहीये, तर तो काय असतो तिकडे काहीतरी की ॲज अ हंगर पीपल असतो. ओके, उपासमार झालेला किंवा काहीतरी भुकेल काहीतरी की ती व्यक्ती असते. मात्र बऱ्याचदा काहीतरी काय होत असतं इनफ अमाऊंटमध्ये काहीतरी इकडे फूड मिळत असतात, मात्र ते जे फूड असतात ते काहीतरी की ॲज अ फक्त कार्बोहायड्रेट्सनी किंवा काहीतरी की भूक भागवणारे असतात. त्याच्यामध्ये प्रॉपर काहीतरी काही न्यूट्रिशन्स, प्रोटीन्स म्हणजे व्हिटॅमिन्स असतात, त्यांची काहीतरी डिफिशियन्सी असते. यालाच काय म्हणलं जातं हिडन हंगर. ओके, यालाच काय म्हणलं जातं हिडन हंगर. सो मे बी आता काहीतरी की आपण स्पर्धा परीक्षा करणारे काहीतरी जे स्टुडंट असतात त्यांच्यामध्ये काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला हिडन हंगरची काहीतरी की कन्सेप्ट आहे ना, तो इफेक्ट आहे ना, तो काहीतरी दिसून येतो. मेस असेल किंवा काहीतरी इतरत्र काहीतरी आपण जे जेवण असेल ते कन्झ्युम करतो किंवा इनटेक करतो, त्याच्यामध्ये काय असतं फक्त कार्बोहायड्रेट्सच भरलेलं असतं. प्रोटीन त्याच्यानंतर काहीतरी काही न्यूट्रिशन्स आणि काहीतरी तिकडे पण आपण त्याला व्हिटॅमिन्स यांची कशी असते त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते आणि म्हणून त्याला काय म्हणतात त्याचं हिडन हंगर. ओके, त्याला काय म्हणलं जातं हिडन हंगर. ठीक आहे. सो हिडन हंगर इज द टर्म यूज टू डिस्क्राईब plants that show no obvious symptom. Okay, no obvious symptom. It nutrient content is not sufficient to give the top profitable yield. Okay, top profitable yield. इथे हिडन हंगर काय असते की पर्टिक्युलर काहीतरी की जे सिम्पटम्स असतात जे आपण इकडे बघितले होते. ओके, हे सगळे काहीतरी की सिम्पटम्स आहेत. इथून आपण काहीतरी की सुरुवात केली होती आय थिंक. ओके, हे सगळे काहीतरी की न्यूट्रिशनच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे जे सिम्पटम्स असतात ते काहीतरी की दिसून येतात. हिडन हंगरमध्ये मात्र काहीतरी की असे कोणतेच काहीतरी की सिम्पटम्स असतात दिसून येत नाहीत. मात्र काहीतरी तिकडे पर्टिक्युलर प्लांट्स असेल किंवा काहीतरी जे क्रॉप्स आहेत त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी असते किंवा काहीतरी त्यांचा जो यील्ड असतो तो मात्र कसा असतो कमी असतो. ओके, त्यांचा जो काहीतरी की प्रॉफिट किंवा काहीतरी प्रोडक्शन असतं ना ते कसं असतं इकडे कमी असतं. कारण का तर काहीतरी की हिडन हंगर म्हणजे काय की आपण त्याचं काहीतरी की प्रॉपर अमाऊंटमध्ये न्यूट्रिशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे लागणारे मूलद्रव्य असतात ती पोचवलेले असतात, मात्र एक्झॅक्टली काहीतरी की ज्यांची आवश्यकता असते ना त्यांची की काय असते तिकडं डिफिशियन्सी असते. ओके, सो हिडन हंगर रेफर टू situation in which crop needs more of a given whatever जे काहीतरी इकडे न्यूट्रिएंट्स आपण देत असतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी इकडं न्यूट्रिएंटची काहीतरी इकडं गरज जी असते ती कशी असते जास्त असते. ओके, जास्त असते. It has shown no deficiency system and the nutrient content is above the deficiency symptom zone, but still considerably needed for the optimum crop production. And with the most nutrition of the most crop, significant response can be obtained even though no recognizable symptom have appeared. Okay, no recognizable symptom have been appeared. ठीक आहे. सेम अगेन काहीतरी की आपण वरती बघितलेलं त्याच टाईपचा आवश्यक अशा पुरेशा काहीतरी की प्रमाणात त्याला न्यूट्रिएंट्स तिकडे मिळालेले नसतात. त्यांची काहीतरी की न्यूट्रिशनची जी गरज असते थोडीशी जास्त असते आणि
अगेन हे हिडन हंगरमुळे काय झालं गेलं असतं, प्रोडक्शन जे काय असतं तिकडे ते क्रॉपचं ते कसं झालं गेलं असतं, ऑप्टिमम लेवलला काहीतरी होत नसतं. ठीक आहे, हे झालं हिडन हंगर. एक इम्पॉर्टंट असेल काहीतरी की कन्सेप्ट. पुढे आहे सेकंड नंबरचे पॉईंट म्हणजे क्लोरोसिस. ओके, क्लोरोसिस. So it is a psychological disorder that occur to deficiency of mineral elements. Okay, physiological disorder. Sorry, मी psychological इथं म्हणलो. Physiological काहीतरी disorder that occur to deficiency of mineral elements. Okay, mineral elements. काही प्रोटीन एलिमेंट्स असतात, काही तिकडं आपण त्याला काय म्हणू, त्याला व्हिटॅमिन एलिमेंट्स असतात. तसेच काही काहीतरी तिकडं मिनरल एलिमेंट्स असतात. त्यांची ज्यावेळेला काहीतरी डिफिशियन्सी येते ना, त्यावेळेला काहीतरी की बेसिकली जो अपिरियन्स किंवा काहीतरी की फिजिओलॉजिकल काहीतरी डिसऑर्डर आपल्याला दिसतो प्लांट्समध्ये किंवा काहीतरी लिव्हजमध्ये दिसून येते ना, त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली क्लोरोसिस. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं क्लोरोसिस. मग हे मिनरल काहीतरी कोणते कोणते असणार आहेत तिकडं, इथं आपल्याला पाहायला मिळतात. मॅग्नीज असेल, पोटॅशियम असेल, झिंक असेल, आयर्न, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल किंवा काहीतरी किंवा नायट्रोजन असेल. ओके, नायट्रोजन. याच्यामध्ये काय होतं, लिव्स ऑर द प्लांट पार्ट बिकम द ॲबनॉर्मली येलो. ओके, बिकम द ॲबनॉर्मली येलो. एकतर काहीतरी तिकडं पानांचे जे हे असतील काय म्हणून आपण त्याला कलर असेल, आणि सोबतच काहीतरी की पूर्ण काहीतरी तिकडं जो प्लांट असेल, झाड असेल ना, त्याचा जो कलर असतो तो काहीतरी ॲबनॉर्मली तिकडे कसा होतो, येलो होतो. म्हणजे आपण त्याला म्हणू थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये काय झालेला असतो तिकडं येलो झालेला असतो. ओके, त्याच्यानंतर मॉटल्ड. थर्ड नंबरची काहीतरी इकडं कन्सेप्ट मॉटल्ड इज सरफेस मार्क. ओके, सरफेस मार्क विथ कलर स्पॉट. ओके, विथ कलर स्पॉट. Anthocyanin develops. Okay, anthocyanin develops, and this is the deficiency due to the nitrogen, magnesium, potassium, and the sulfur. Okay, sulfur. इथे बेसिकली काय होतं, पाण्याचा काहीतरी तिकडं वरचा जो काहीतरी तिकडं आकार असतो ना, त्याच्यावरती काय झालं गेलेलं असतं, स्पॉट आपल्याला दिसून येतात. कशा प्रकारचे कसल्या प्रकारचे स्पॉट असतात, एकतर काहीतरी काही ब्लॅक असतील, येलो असतील किंवा काहीतरी मग व्हाईट कलरचे. ओके, इथं आपण पकडू असं हे काहीतरी की पान आहे, इथं आपल्याला काहीतरी की ॲज अ व्हाईट किंवा काहीतरी की ब्लॅक कलरचे जे स्पॉट्स असतात ते काहीतरी की दिसून येतात. ओके, अशा टाईपचे काहीतरी की जे स्पॉट्स असतात ना दिसून येतात, त्यालाच काय म्हणतात बेसिकली मॉटल्ड. ओके, मॉटल्ड. अगेन हे कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतं, तर काहीतरी इकडे नायट्रोजन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि काहीतरी की सल्फर. ओके, त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा आहे नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस. आता इथं मोटल झालं आणि काहीतरी की क्लोरोसिस म्हणजे काहीतरी की बेसिकली फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असते मिनरलच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे. नेक्रोसिस काय आहे, इट रेफर टू द पॅचेस. ओके, इट रेफर टू द पॅचेस ऑफ डेड टिश्यूज. ओके, डेड टिश्यूज, अँड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ मॅग्नेशियम. ओके, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, झिंक. ओके, झिंक, देन कॅल्शियम असेल, आणि सोबतच काहीतरी इकडं हे असेल काय म्हणून आपण त्याला मॅग्नीज. ओके, डेड स्पॉट काहीतरी की बेसिकली प्लांट्सवरती काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. अगेन काय असतं, काहीतरी की इकडे बेसिकली डिफिशियन्सी असते, हे इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे न्यूट्रिशनची. सो ह्याच काहीतरी की इम्पॅक्टला किंवा काहीतरी की ह्याच काय म्हणून आपण तिकडं डिसऑर्डरला काय म्हणतात, तर ते म्हणजे काहीतरी की नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस. पुढे बघूया प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स. ओके, प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितले इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे न्यूट्रिशन्स कोणते आहे. ठीक आहे, त्याच्यामधलं काहीतरी की क्लासिफिकेशन. ओके, मग आपण तिकडे काहीतरी की बघितलं होतं प्रायमरी, सेकंडरी इम्पॉर्टंट काहीतरी न्यूट्रिशन्स. त्याच्यानंतर काहीतरी की आपण बघितलं होतं मॅक्रो आणि काहीतरी की मायक्रो न्यूट्रिशन्स. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे पर्टिक्युलर काहीतरी की जे हे असतात काय म्हणतात त्याला फर्टिलायझर्स, आणि त्या फर्टिलायझर्सपासून काहीतरी की मिळणारे न्यूट्रिशन्स कोणते आहेत ते आपण बघितले. त्याच्यानंतर टाईप ऑफ द फर्टिलायझर्स आपण बघितलं. त्याच्यानंतर काहीतरी की ॲप्लिकेशन ऑफ द फर्टिलायझर्स आपण बघितलं. राईट. त्याच्यानंतर आपण इकडे काहीतरी की बघितलं डिझीज किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू डिफिशियन्सीमुळे काहीतरी इकडे प्लांट्समध्ये होणारे काहीतरी की सिम्पटम्स. आणि अगेन
पर्टिक्युलर काहीतरी जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे आपल्याला ते सिम्पटम्स असतात ते पाहायला मिळतात, ते बघितले. आणि अगेन इथं काहीतरी आपण शेवटी काही इम्पॉर्टंट काहीतरी जे पॉईंट्स आहेत ना न्यूट्रिशनच्या काहीतरी डिफिशियन्सीमुळे घडून येतात ते थोडेसे आपण इकडे डिस्कस केले. नाऊ लेट्स एंटर इनटू द प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स. ओके, प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स. प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स म्हणजे काहीतरी आता अगेन सेम जे प्रोडक्शन आहे, ओके, वॉट एव्हर जे प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनला काहीतरी इकडे अफेक्ट करण्यापाठी मागं न्यूट्रिशनच्या सोबतच काहीतरी जे माती जे असते किंवा जे सॉइल असते ते पण काहीतरी अगेन ह्यूज किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला कन्सिडरेबल काहीतरी तिकडं इम्पॅक्ट करत असते. सो म्हणून थोडंसं काहीतरी ते बघणं इकडं आवश्यक आहे. तर इथं आपल्याला काहीतरी 3 मेजर काहीतरी इकडं प्रॉब्लेमॅटिक सॉइल पाहायला मिळतात. त्यामध्ये काहीतरी ॲसिडिक असेल, अल्कलाइन असेल आणि काहीतरी सॅलिन असेल. त्याच थोड्याशा काहीतरी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत, त्या थोड्याशा आपण इकडे बघून घेऊ. ओके, सो पहिले इथं आपल्याला सॉइल पाहायला मिळते ती आहे ॲसिडिक. ओके, ॲसिडिक सॉइल. So acidic soil, the soil with the pH level, okay, pH level is less than 6.5%. Okay, so is the pH level, power of hydrogen is less than 6.5. Okay, 6.5, and which respond to the liming may be considered as acidic soil. Okay, may be considered as acidic soil. ॲसिडिक सॉइल म्हणजे बेसिकली काय असते किंवा काहीतरी की आम्ल मृदा असं तिला काहीतरी की मराठीत म्हणतात. ओके, आम्ल मृदा कोणते असते बेसिकली काहीतरी की ज्या मातीचे बेसिकली काहीतरी की पीएच लेवल, सॉरी त्या मातीचा काहीतरी जो पीएच लेवल असतो तो काय झाला गेलेला असतो 6.5च्या आपण काहीतरी की खाली आलेला असतो. ओके, 6.5च्या तिकडे खाली गेलेला असतो आणि तिथं लायमिंगला काहीतरी की बेसिकली त्याची मृदा असते तिथं रिस्पॉन्स करत असते. याच काहीतरी की मृदेला काय म्हणलं जातं बेसिकली ॲसिडिक सॉइल. ओके, यालाच काय म्हणलं जातं ॲसिडिक सॉइल. ठीक आहे, कारण कोणती असतात बेसिकली आता काहीतरी इकडे ॲसिडिक सॉइल काहीतरी की बनण्याची किंवा आम्लयुक्त काहीतरी की मृदा बनण्यापाठी काहीतरी की कारणे कोणती असतात किंवा पर्टिक्युलर काहीतरी की जी सॉइल असते त्याची ॲसिडिटी असेल किंवा काहीतरी की ॲसिडिक काहीतरी की जो नेचर असेल तो बनण्यापाठी मग काहीतरी की रिझन्स किंवा कारणं कोणती असतात. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आपण बघू शकतो humus decomposition result in release large amount of the acids in the soil and which further किंवा thereby lowering the pH. Okay, thereby lowering the pH. आपण काहीतरी की बघितलंच होतं ज्यावेळेला काहीतरी की आपण क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी की सॉइल. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सॉइल किंवा काहीतरी की इंडियामधले जे इम्पॉर्टंट काहीतरी की सॉइल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काहीतरी की डिफरंट ज्या काहीतरी की मृदा आहेत त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काहीतरी डिस्कस केलेलं होतं. तो ज्या ठिकाणी काहीतरी की काय म्हणू आपण त्याला ऑर्गॅनिक काहीतरी की कंपोनंट्स असतात ना ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात. म्हणजे पानं किंवा काहीतरी की फुलं असतात किंवा काहीतरी की हेड प्लांटचे जे इतर काहीतरी जे पार्ट्स असतात ते लार्ज अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी खूप प्रमाणात तिकडे काहीतरी की सातत्याने पडून असतात. त्या ठिकाणी काय होत असतं डिकम्पोजिशन काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात असतं. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय असतं बेसिकली हे जे ग्रीन प्लांट्स असतात काहीतरी ग्रीन लीव्स असतात पानं जे असतात यांचं काय होतं तिकडे विघटन होतं. ओके, यांचं विघटन होत असतं कुणाकडून तर काहीतरी की जे आपण त्याला म्हणतो तिकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्याकडून. आता ज्यावेळेला हे काहीतरी की विघटन किंवा डिकम्पोजिशन होत असतं त्यावेळेला काय होत असतं लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की ह्युमस. ओके, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी जो ह्युमस असतो तो मातीमध्ये काय होत असतो ॲड होत असतो. आणि आता ॲड होणारा काहीतरी जो ह्युमस असतो ना तो त्याच वेळेला काहीतरी की तिकडून कोणीतरी काहीतरी की व्हायब्रेट करणं किंवा काहीतरी की यूज करणं पण काहीतरी की आवश्यक असतं. मात्र या ठिकाणी काहीतरी की जो ह्युमस असेल एक्सेसिव्ह अमाऊंटमधला तो युटिलाइज पण काहीतरी की केला जात नसतो. आणि फर्दर याच्यामुळेच काय होतं ॲडिशनल काहीतरी की अमाऊंट काहीतरी की ह्युमसची तिथं ॲड केली जात असते त्याच्यामुळे काय होतं पुढे ॲसिडचं काहीतरी की प्रमाण जे असते ते काहीतरी की वाढतं. ओके, सो हाय अमाऊंट ऑफ काहीतरी तिकडे ह्युमस ॲडेड इन टू द सॉइल ऑल्सो लीड टू द ॲसिडिटी. हे पहिलं रिझन झालं. सेकंड rainfall. Okay, rainfall in area with the more than
100 centimeter rainfall associated with the high RH. Okay, RH. Then calcium and magnesium is dissolved. It dissolved in water and leach out due to the base saturation of soil. Okay, leach out of the base saturation of the soil decreases. Okay, decreases. ज्या ठिकाणी काहीतरी की खूप मोठ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की पाऊस पडतो. आता आपण काही बघितलं होतं इंडियामधले काही ठिकाण असतील त्या ठिकाणी काहीतरी की पाऊस काहीतरी मोर दॅन काहीतरी की 100 सेंटीमीटर तिकडे पडत असतो. तर त्या ठिकाणी काय होत असतं जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी की पाऊस पडल्यामुळे इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं जे हे असतात काय म्हणू आपण त्याला कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आणि सोबतच काहीतरी की RH असेल हे काय होऊन जातं तिकडून काहीतरी की डिझॉल्व्ह होऊन जातात किंवा लीच आउट होतात. लीच आउट म्हणजे काहीतरी की आपण बघितलं होतं या वाहत्या पाण्यामुळे काहीतरी की किंवा जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी की पाऊस पडल्यामुळे हे जे मिनरल्स असतात ते काहीतरी कडून निघून जातात आणि मग त्याच्यामुळे काहीतरी की इम्पॅक्ट काय होतं बेसिकली काहीतरी कडं जे सॅच्युरेशन असतं सॉईलचं ते काहीतरी सॉरी डिक्रीज होतं. ओके, सॉईलचं काहीतरी की बेसिकली सॅच्युरेशन असतं ते डिक्रीज होतं आणि त्याच्यामुळे ॲसिडिक काहीतरी तिकडं जो नेचर असतो किंवा pH ची जी लेवल असते ना ते हळूहळू काय होतं तिकडं कमी होत जाते. ओके, त्याच्यानंतर थर्ड नंबरचा काहीतरी कडे रिझन आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, ॲप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स. सल्फर undergoes reaction resulting in the formation of H2SO4. Okay, H2SO4. लार्ज अमाऊंटमध्ये ज्या वेळेला काहीतरी तिकडं सल्फर जो असतो ना त्याचा ज्या वेळेला काहीतरी तिकडं यूज केला जातो. ओके, लार्ज अमाऊंटमध्ये ज्या वेळेला काहीतरी सल्फर जो असतो ना त्याचं काहीतरी ज्या वेळेला तिकडं ॲप्लिकेशन केलं जातं त्यावेळेला काय होत असतं बेसिकली आता हा एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की अवेलेबल झालेला सल्फर जो असतो तो तिकडे पुढे काय करत असतो बेसिकली H2O सोबत. ओके, H2O सोबत काहीतरी इकडं त्याचे काहीतरी केमिकल रिॲक्शन घडून येते आणि अल्टिमेटली हा कशात कन्वर्ट होतो तर H2SO4 मध्ये. म्हणजे आपल्याला माहितीच आहे हायड्रोजन काहीतरी सल्फाईड जो कसा असतो ॲज अ काहीतरी की ॲसिडिक इन काहीतरी की नेचर असतो. ओके, ॲसिडिक इन काहीतरी नेचर असतो. सो अगेन तेच सल्फरच्या काहीतरी इकडे ॲप्लिकेशनमुळे वॉटरमध्ये त्याचं डायल्यूट होण्यामुळे SO2 किंवा काहीतरी की H2SO4 बनतो आणि माती जास्त काय होते तिकडं त्याचं ॲसिडिक होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा आहे कंटिन्यू ॲप्लिकेशन ऑफ ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर like ammonium sulfate. Okay, like ammonium sulfate or ammonium chloride result in depletion of calcium. Okay, depletion of calcium by CEC, cation exchange capability phenomena. Okay, cation exchange capability phenomena. Okay, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की ज्या वेळेला तिकडे ॲसिडिक काहीतरी की फॉर्मिंग किंवा ॲसिड बनवणारे काहीतरी की तिकडं जे मिनरल्स असतात किंवा काहीतरी फर्टिलायझर्स असतात ना त्यांचं ज्या वेळेला काहीतरी की शेतीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी की ज्या वेळेला ॲप्लिकेशन होतं किंवा वापर होतो त्यावेळेला काय होत असतं तिकडं फर्दर कॅल्शियम जो असतो त्याचं काय होत असतं तिकडं डिप्लिएशन होतं. ओके, कॅल्शियमचं काय होतं तिकडं डिप्लिएशन होतं किंवा काहीतरी की कॅल्शियमचं जे विघटन असतं ना ते लार्ज अमाऊंटमध्ये होतं. आणि अगेन आपल्याला माहिती आहे सॅच्युरेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून बेस सॅच्युरेशन म्हणजे आपण म्हणतो असं काहीतरी की pH व्हॅल्यू जे आहे तिथे 7 आहे इकडे काहीतरी की 6 5 4 3 2 आणि 1 आणि इथून 8 9 तर हा जो असतो काहीतरी की बेस असतो म्हणजे न्यूट्रल असतो. ठीक आहे, आता हे न्यूट्रल ठेवण्याचं काम कोण करत असतो तर काहीतरी की ते कॅल्शियमद्वारे हे न्यूट्रल ठेवलं जात असतं. मात्र एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ज्या वेळेला काहीतरी तिकडे ॲसिडिक काहीतरी तिकडे फर्टिलायझर ॲड होतात ते कशावरती इम्पॅक्ट करतात तिकडे कॅल्शियमच्या काहीतरी इकडे नंबरवरती किंवा कॅल्शियमच्या काहीतरी की कॉन्सन्ट्रेशनवरती. आणि जास्त ॲसिडिक फर्टिलायझर आल्यानंतर कॅल्शियमचा जो नंबर असतो किंवा काहीतरी की कॅल्शियमची तिथली व्हॅल्यू असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर इम्पॅक्ट किंवा काहीतरी की फेनॉमेना कोणता घडून येतो तर तो म्हणजे CEC काय असतं हे कॅटेशन एक्सचेंज कॅपॅसिटी. कॅटेशन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय असते बेसिकली की ज्या वेळेला काहीतरी की इकडं ॲसिडिक काहीतरी तिकडं जे हे असतील फर्टिलायझर्स असतील किंवा केमिकल्स असतात ते ज्या वेळेला मातीमध्ये येतात त्यावेळेला इकडं कॅल्शियम काय करत असतो त्यांना बॅलन्स करत असतो. ओके, कॅल्शियम काय करत असतो त्यांना बॅलन्स
करत असतो. मात्र एक सर्टन लेवल सर्टन लेवल अशी येते किंवा कंडिशन अशी येते किंवा सिच्युएशन अशी येते ना, त्यावेळेला इथे कॅल्शियमची जी कॅपॅसिटी असते ना पीएच लेवल मेंटेन करण्याची, तिथून निघून जाते किंवा काहीतरी की पूर्णपणे वाईप आउट होते. त्यावेळेला मात्र काय होतं, मग सॉइल जे असते ते काहीतरी की ॲसिडिक पूर्णपणे होऊन जाते. ओके, सो हे पण काहीतरी काय एक इम्पॉर्टंट असणारं रिझन आहे तिथे कशासाठी, तर काहीतरी तिकडे सॉइलची ॲसिडिटी वाढण्याच्या पाठीमागे. ओके, कॅरेक्टरिस्टिक काय काय असतात ॲसिडिक काहीतरी तिकडे सॉइलचे. ओके, कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते असतात किंवा लक्षणं कोणते कोणते असतात ॲसिडिक काहीतरी की सॉइलचे. सो पहिलं तर काहीतरी आपण आत्ताच इथं बघितलं होतं, ॲसिडिक सॉइल हॅज अ पीएच लेस दॅन 6.5%. ओके, ॲसिडिक काहीतरी की जी माती असते किंवा काहीतरी की जी सॉइल असते तिचा बेसिकली काहीतरी की जो पीएच लेवल असतो तो साधारणतः आपल्या इथं किती पाहायला मिळतो, ओके, लेस दॅन काहीतरी इकडे 6.5. ॲसिडिक लेवल इथंच आता मी सांगितलं होतं 1 2 3 4 5 6 7 आणि इकडे 8 9 आणि 10 वरती. सो इथला 7 जो असतो तो हा इथं कसा असतो, ॲज अ न्यूट्रल असतो. ओके, न्यूट्रल असतो. इथून काहीतरी की बेसिकली ॲसिडिक असतं आणि इकडे काहीतरी ॲज अ अल्कलाइन असतं. ओके, इथून वरती असतो तो अल्कलाइन असतो. ठीक आहे. सो जसं जसं काहीतरी पीएच लेवल खाली येईल तसं तसं काहीतरी की ॲसिडिक नेचर असतं ना, किंवा काय म्हणू आपण त्याला, सिम्पटम जे असतात ते काय होतात तिकडं इन्क्रीज होतात. ओके, याच्यासोबत पुढे this soil are open textured with the high massive structure. Open texture with high massive structure. टेक्स्चर जे असतं ते काहीतरी काय ओपन किंवा काहीतरी काय आपण त्याला म्हणू एकदम भुरभुरीत असं काहीतरी काय होऊन जातं. कशाचं, तर काहीतरी की त्याच्या ॲसिडिक काहीतरी की सॉइलचा. ओके, ॲसिडिक काहीतरी की सॉइलचा. त्याच्यासोबतच लो कॅल्शियम मॅग्नेशियम with the negligible amount of the soluble soil. Okay, with the negligible amount of the soluble salt. ज्यावेळेला काहीतरी की ॲसिडिक किंवा काहीतरी की ॲसिडिक नेचर असतं ते सॉइलचं, त्यावेळेला तिथं घडून येतं किंवा झालेलं असताना त्या ठिकाणी बेसिकली काहीतरी तिकडे कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम असेल, ते जे काहीतरी की नंबर असतात मातीतले या मिनरलचे. ओके, हे काय झाले गेलेले असतात तिकडे कमी होऊन जातात ते. आणि सोबतच सॉल्ट जो असतो तो काहीतरी मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा जो अमाऊंट असतो ना तो देखील काहीतरी निग्लिजिबलमध्ये काहीतरी कमी होऊन जातो, विथ द निग्लिजिबल अमाऊंट ऑफ द सॉल्ट. ओके, त्याच्यानंतर दिस सॉइल अपियर ॲज अ ब्राऊन. ओके, अपियर ॲज अ ब्राऊन और रेडिश ब्राऊन. ओके, और रेडिश ब्राऊन सँडी लुमी और द सँडी. ओके, सॉइलचा काहीतरी की बेसिकली आपण त्याला काहीतरी जो टेक्स्चर असतो ना तो कशा टाईपचा आपल्याला इथे होऊन जातो, एकतर काहीतरी की ॲज अ ब्राऊन. ओके, एकतर काहीतरी ॲज अ ब्राऊन होतो किंवा रेडिश ब्राऊन. ओके, रेडिश ब्राऊन लालसर असे काहीतरी की मृदा ती काहीतरी की बेसिकली होऊन जाते. आणि सोबतच काहीतरी की तिकडं त्याचं टेक्स्चर किंवा काहीतरी की रिफायरमेंट जर आपण तिकडे बघितली ती कशी होते, ॲज अ काहीतरी की सँडी किंवा काहीतरी सँडी लुमी. ओके, सँडी किंवा काहीतरी ॲज अ सँडी लुमी तिकडे काहीतरी टेक्स्चर जो असतो ना तो जातो. ठीक आहे, त्याच्या काहीतरी ॲसिडचा नंबर वाढल्यामुळे किंवा ॲसिडिक झाल्यामुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रॉप्सवरती काहीतरी की बेसिकली काय इम्पॅक्ट होतो, ॲसिडिक काहीतरी तिकडं मृदेचा. ओके, काहीतरी तिकडं आम्लयुक्त काहीतरी मृदेचा क्रॉप्स किंवा काहीतरी तिकडं पिकं जे असतात ना ते काहीतरी की त्यांच्यावरती कसा परिणाम होतो किंवा कशा प्रकारे त्यांना विजा पोचते. सो या काहीतरी की दोन प्रकारच्या काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतात एफेक्ट्स. एक आहे ते म्हणजे काहीतरी की डायरेक्ट इफेक्ट होत असतो ॲसिडिक काहीतरी की मृदेचा प्लांट्सवरती, आणि दुसरा असतो तो म्हणजे काहीतरी की इनडायरेक्ट. ओके, इनडायरेक्ट. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं डायरेक्ट काहीतरी की इफेक्टमध्ये, तो इथं काहीतरी की आपण बघू शकतो प्लांट्स root system does not grow normally. Okay, does not grow normally due to the toxic hydrogen ion. Okay, due to the toxic hydrogen ion. डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो प्लांटची काहीतरी की बेसिकली रूट सिस्टम असते ना ती काहीतरी की परफेक्टली किंवा काहीतरी प्रॉपरली ना डेव्हलप होत नसते. ओके, प्रॉपरली किंवा काहीतरी की परफेक्टली डेव्हलप होत नसते. कारण का हाय अमाऊंटमध्ये काय झालं गेलेलं असतं तिकडं हायड्रोजन काहीतरी की आयन जे असतात मातीमध्ये ते काय झाले गेलेले असतात, इन्क्रीज झाले गेले असतात किंवा काहीतरी की वाढले गेलेले असतात. आणि यांचा जो
नेचर असतो तो कसा असतो, टॉक्सिक असतो. ओके, हायड्रोजन आयन जे असतात ना त्यांचा नेचर कसा असतो, टॉक्सिक असतो. आणि त्याच्यामुळेच रूट्स असतात ते काहीतरी इकडं मातीमध्ये काहीतरी परफेक्टली किंवा काहीतरी की लार्जली काहीतरी तिकडं डेव्हलप होत नाहीत. ठीक आहे. सेकंड डायरेक्ट इफेक्ट कोणता असतो ऍसिडिक सॉइलचा प्लांट्सवरती, तर तो म्हणजे परमिएबिलिटी ऑफ प्लांट्स मेम्ब्रेन आर ॲडव्हर्सली ड्यू टू द सॉइल ॲसिडिटी. ओके, ड्यू टू द सॉइल ॲसिडिटी. आता परमिएबिलिटी बेसिकली काय असतं ते आपण डिस्कस केलेलं होतं. आता आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेला काहीतरी प्लांटचे रूट्स बघतो तर ते आपल्याला काहीतरी असे क्लोज असे पाहायला मिळतात. मात्र इथे काहीतरी की इम्पॉर्टंट असे सेल वॉल असते, त्या काहीतरी की बेसिकली पर्टिक्युलर काहीतरी तिकडं एव्हरी काहीतरी तिकडं आपण त्याला हे म्हणू काय असतील ऑब्जेक्ट असतील. ओके, प्रत्येक काहीतरी तिकडे जे लिव्हिंग ऑब्जेक्ट आहेत ना त्यांची काहीतरी की बेसिकली जी सेल्स असतात त्या सेल्सवरती काहीतरी की बेसिकली सेल वॉल असते. ओके, सेल वॉल असते. आणि ही सेल वॉल कशी असते तर काहीतरी घ्यायचं परमिएबल इन काहीतरी तिकडं नेचर. म्हणजे काय की आपण काहीतरी की डोळ्याने तिकडं काहीतरी की बघू शकत नाही, मात्र काहीतरी की एकदम लहान म्हणजे एकदम काहीतरी की लहान अशा प्रकारचे काय असतात होल असतात. आणि त्याच्यामुळे किंवा काहीतरी की त्या तशा टाईपच्या काहीतरी की नेचरमुळे परमिएबिलिटीमुळे वॉटर असेल. ओके, वॉटर मॉलिक्यूल असेल असं आपण त्याला म्हणू, न्यूट्रिएंट्स, त्याच्यानंतर काहीतरी की मिनरल्स, व्हायटामिन्स, प्रोटीन, हे सगळे काय होत असतात प्लांट जे असतात ते काहीतरीकडे मिळवत असतात किंवा ते काहीतरी त्यांना तिथे मिळतात ह्या काहीतरी की रूट्स पासून. सोबतच अनवॉन्टेड काहीतरी की तिकडे टॉक्सिकन्स असतील किंवा काहीतरी अनवॉन्टेड काहीतरी तिकडे असणारे जे घटक असतील त्यांना काहीतरी इथून बाहेर देखील काहीतरी की केलं जात असतं. म्हणजे काही आवश्यक असतात जे काहीतरी की एलिमेंट्स ते आत घेतले जातात आणि काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स असतात ते काहीतरी नको असतात ते काहीतरी की बाहेर टाकले जातात. यालाच काय म्हणलं जातं परमिएबिलिटी. ओके, परमिएबिलिटी ऑफ द काहीतरी की सेल. आणि हे कुठे असते तर काहीतरी की सेलच्या वॉलमध्ये. आता हे कुठे असणार आहेत आपल्याला बेसिकली प्लांटच्या काहीतरी रूट्समध्ये हे पाहायला मिळतं. आणि म्हणूनच रूट्स असते ते काय करतात आजूबाजूचे वॉटर असेल, मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील ते काय करतात तिकडे ते मिळवत असतात. बरोबर. ज्या ठिकाणी काहीतरी की ॲसिडिक सॉइल ज्यावेळेला होते ना त्यावेळेला काय होतं परमिएबिलिटी ऑफ काहीतरी तिकडं जो हे असतो मेम्ब्रेन प्लांटचा तो काय म्हणतो तिकडं ॲडव्हर्सली इफेक्ट होतो. आणि त्याच्यामुळे इथून म्हणजे काहीतरी की मातीमधून जे काहीतरी शोषून घेतले जाणारे वॉटर मॉलिक्युल्स असेल किंवा काहीतरी की न्यूट्रिशन्स असतात ना ते प्रॉपरली काहीतरी इकडे प्लांट्सला मिळत नाहीत. आणि याच्यामुळे अगेन पुढे जाऊन काय होत असतं प्लांट असतो तो काहीतरी प्रॉपरली ग्रोथ होत नाही किंवा काहीतरी डेव्हलप होत नाही. ठीक आहे. देन enzyme action. Okay, enzyme action may be altered and since they are sensitive to the pH change. Okay, since they are sensitive to pH change. तर इथं प्लांट्स मध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट जे एन्झाईम्स असतात आता हे आपण काहीतरी की डिस्कसही केले होते अगोदरच. ओके, प्लांट्स मध्ये काहीतरी की आवश्यक असणारे जे एन्झाईम्स असतात ते बेसिकली कशासाठी काम करत असतात. फूड प्रोडक्शन असेल, प्लांटचं काहीतरी की तिकडे बेसिकली डिझीज मेकॅनिझम असेल. ओके, सेल मेम्ब्रेन असेल, आउटर काहीतरी इकडे शेल असेल. ठीक आहे. आणि सो ऑन या सगळ्यात काहीतरी याच्यामध्ये मेम्ब्रेन जे असतात ते काहीतरी की इम्पॉर्टंट असतात रोल जास्त तो प्ले करत असतात किंवा प्लांट्सला काहीतरी इकडे पूर्णपणे सदृढ असं घरवणं पाठीमागं मेम्ब्रेन जे असतात ते काहीतरी इकडे काम करतात. बरोबर. मात्र इश्यू काय होतो यांची जी ऍक्शन असते ना ती पूर्णपणे काहीतरी की अल्टर होऊन जाते किंवा काहीतरी की चेंज होऊन जाते. का तर तिथे काहीतरी की बेसिकली पीएच जो काहीतरी चेंज झालेला गेलेला असतो त्याच्यामुळे. सो दिस इज द ऑल्सो डायरेक्ट इफेक्ट ऑन द प्लांट्स ड्यू टू द और क्रॉप्स ड्यू टू द इनक्रीज ऍसिडिटी ऑफ द सॉइल. ओके, सॉइलची काहीतरी की ऍसिडिटी वाढल्यामुळे तिकडे एन्झाईमचे जे ऍक्शन असतात ते आपण तिकडं एफेक्ट होतात. सो हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की डायरेक्ट इफेक्ट्स आपण बघितले. क्रॉप्सवरती काहीतरी होत असतात किंवा काहीतरी क्रॉप्सला इंजुरी होत असते कशामुळे ऍसिडिक काहीतरी की नेचर तिकडं सॉइलचा वाढल्यामुळे. इनडायरेक्ट इम्पॅक्ट कोणते असतात. ओके, इनडायरेक्ट. तर आता हे आपण काहीतरी ऑलरेडीच बघितलेले होते, पुन्हा एकदा काहीतरी बघून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम ऑकर बाय लिचिंग. ओके, बाय ऑकर लिचिंग. जास्त प्रमाणात काहीतरी तिकडे बेसिकली हायड्रोजन आयन ज्यावेळेला काहीतरी की इन्क्रीज होतात किंवा आपण त्याला काय म्हणतो ऍसिडिटी ज्यावेळेला काहीतरी की वाढते. आता ती का असते आपण मगाशीच बघितलं होतं जास्त प्रमाणात जर तिकडे काहीतरी की ऍसिडिक फर्टिलायझर जर वापरले
जास्त प्रमाणात जर तिकडं पाऊस होत असेल, जास्त प्रमाणात जर तिकडं डिकम्पोजिशन होत असेल ऑर्गॅनिक मटेरियलचं, सो त्यावेळेला काय होतं, ॲसिडिटी असते ती काहीतरी की इन्क्रीज होते. आणि ॲसिडिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे असतात ना, हे काय होऊन जातात, तिथून निघून जातात. ओके, हे काय होतं, तिथून निघून जातात. आणि मग ह्यांच्या निघून झाल्यामुळे काय होतं, बेसिकली प्लांट्सवरती काहीतरी की इफेक्ट होतो. कारण का, हायड्रोजन आयन असतात ते काहीतरी कंट्रोल होत नाहीत. ओके. आणि अगेन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे असतात ते प्लांटच्या काहीतरी तिकडे ग्रोथसाठी अगेन इम्पॉर्टंट असतात. मात्र यांची काहीतरी डिफिशियन्सी घडून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न अवेलेबल इन टॉक्सिक अमाऊंट्स. ओके, अवेलेबल इन टॉक्सिक अमाऊंट्स. ज्या ठिकाणी काहीतरी तिकडे ॲसिडिटी किंवा काहीतरी की ॲसिडिक नेचर काहीतरी की इन्क्रीज होतं सॉईलचं, त्या ठिकाणी काहीतरी की ॲल्युमिनियम असेल, मॅग्नीज असेल आणि काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला आयर्न असेल. यांची मात्र जी मात्रा असते ना, किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू यांचा जो नंबर असेल तो तिथं मातीमध्ये, ओके, मातीमध्ये किंवा काहीतरी सॉईलमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की अवेलेबल होतो. ओके, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की अवेलेबल होतो. आणि नंतर फर्दर याचं काहीतरी की बेसिकली अकोमोलेशन जे असेल ना, ते प्लांटमध्ये काहीतरी की घडून येतं. आणि अगेन एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडे बेसिकली आयर्न, ॲल्युमिनियम आणि काहीतरी की मॅग्नेशियम मिळाल्यामुळे प्लांट्सवरती काहीतरी इकडे इफेक्ट होतात. ओके, जे ॲडव्हर्स इफेक्ट असतात. आता हे सगळे काय होतात, आपण काहीतरी ऑलरेडीच बघितलेलं होतं. हे सगळेचे सगळे कसे तिकडं हाय डेन्सिटीचे काहीतरी की मिनरल्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यांची जी डेन्सिटी असते ती कशी असते, ॲज हाय असते. त्याच्यामुळे त्यांची जी काहीतरी तिकडे लिचिंग किंवा काहीतरी की वाहून जाणं असतं ना, ते काहीतरी की घडत नसतं. म्हणून ते तिथेच राहतात आणि त्यांचं अकोमलेशन होतं आणि फर्दर ते काहीतरी की प्लांट्समध्ये तिकडं इनटेक केले जातात जास्त काहीतरी की प्रमाणात. ओके, सो दिस इज द अगेन इनडायरेक्ट इफेक्ट ऑफ द इन्क्रीज ॲसिडिटी ऑन द क्रॉप. त्याच्यानंतर आहे थर्ड वन, all the micronutrients except molybdenum are available. Okay, are available. And so mo deficiency has been indefinite in leguminous crops. Okay, in the leguminous crops. इथं आता बेसिकली काय होत असतं तिकडं, जे काहीतरी की मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ना, एक्सेप्ट काहीतरी की मोलिबिडिनम, याची काहीतरी की जी अवेलेबिलिटी असते ती काय होते तिकडे अफेक्ट होत असते. आणि नंतर पुढे काहीतरी की एमोचा डिफिशियन्सी असते ती पण काहीतरी की घडून येते. कशामध्ये, तर ती म्हणजे लेगुमिनस काहीतरी की प्लांट्समध्ये. ओके, लेगुमिनस प्लांट्समध्ये. त्याच्यानंतर फोर्थ वन phosphorus gets immobilized. Okay, immobilized and its availability is reduced. Okay, phosphorus gets immobilized and its availability is reduced. फॉस्फरस असेल तो पण काहीतरी तिकडं बेसिकली ॲसिडिक काहीतरी की नेचर इन सॉईलमुळे काय होत असतो, डिफिशियंट होत असतो किंवा कमी होत असतो. आणि अल्टिमेटली आपल्याला माहितीच आहे, फॉस्फरस इज द मॅक्रो एलिमेंट्स. आणि अगेन याची ज्या वेळेला काहीतरी डिफिशियन्सी घडून येते, त्याला काहीतरी की एंटरची प्लांटची काहीतरी ग्रोथ असते, काय होत असते, स्टंट होत असते किंवा काहीतरी की कमी होत असते किंवा कुठेतरी खुंटली जाते. ठीक आहे. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज द effects on activity of microorganism. Okay, effects of acidic soil on the activity of microorganisms. तर मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते काहीतरी खूपच इम्पॉर्टंट असतात. एंटर काय तिकडं जी सॉईल असेल, सॉईलची काहीतरी की फर्टिलिटी असेल ना, त्याला काहीतरी की इन्क्रीज करण्यामध्ये, आणि इव्हन पुढे जाऊन काहीतरी तिकडं प्लांट्स असेल त्यांना काहीतरी की अवेलेबल जे न्यूट्रिएंट्स आहेत ना, ते काहीतरी की प्रोव्हाइड करून देण्यामध्ये. मात्र इन्क्रीज झाली गेलेली काहीतरी जी ॲसिडिटी असते सॉईलची, त्याच्यामुळे इम्पॅक्ट कशावरती होतो, तर तो म्हणजे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती. तर ते काय आपण इकडे, सो मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स लाईक अझोटोबॅक्टर, ओके, अझोटोबॅक्टर अँड नोडल फॉर्मिंग बॅक्टेरिया ऑफ leguminous are adversely affect as acidity increase. Okay, adversely affect increase acidity. Okay, leguminous काय की बेसिकली जे बॅक्टेरिया असतात, आपण जे काहीतरी की बघितले होते. ओके, leguminous बॅक्टेरिया म्हणजे काहीतरी की बेसिकली जे प्लांटच्या काहीतरी रूट्स असतात त्याच्यावरती काहीतरी
गुठळ्या म्हणजे काहीतरी असे बनलेले असतात. आणि त्याच्याही सोबतच काहीतरी काही ॲझोटोबॅक्टर टाईप ऑफ काहीतरी तिकडं जे हे असतात बॅक्टेरिया असतात. आता हे काय करत असतात बेसिकली वातावरणातला असणारा जो नायट्रोजन असेल ना त्याच्या फिक्सेशनचं काम काहीतरी घडून आणतात. ओके, वातावरणात जो नायट्रोजन असेल त्याला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतात, हे बॅक्टेरिया करत असतात. म्हणून त्यांना काहीतरी ॲज अ गुड बॅक्टेरिया म्हणून काहीतरी ओळखलं जातं, काहीतरी ॲज अ बेनिफिशियल काहीतरी ऑर्गॅनिझम्स. ओके, अजून बॅक्टेरिया असलेले काहीतरी नूडल इथिलिक ऍसिड बॅक्टेरिया असते. ओके, यांच्यावरती काय होतं बेसिकली अफेक्ट होतो. ओके, यांच्यावरती काय होतं अफेक्ट होतो कशाचा, तर ते म्हणजे काहीतरी की इन्क्रीज झाल्या गेलेलं काहीतरी की ॲसिडिटीचा. आणि यांच्यावरती इम्पॅक्ट झाल्यामुळे यांचे जे नंबर्स असतात ते कमी होतात. आणि यांचे नंबर कमी झाले का मग इफेक्ट काय होतो बेसिकली नायट्रोजन फिक्सेशनचं काहीतरी जे प्रमाण असतं. ओके, नायट्रोजन फिक्सेशनचं जे प्रमाण असतं ना ते फर्दर काय होतं तिकडे कमी होतं किंवा काहीतरी की डिक्रीज होऊन जातं. ओके, दिस इज द इम्पॅक्ट ऑफ द increased acidity on the microorganism or activity of the microorganism. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे क्रॉप्स सुटेबल फॉर कल्टिवेशन इन द ॲसिडिक सॉइल. असे कोणत्या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स असतात ना ते ॲसिडिक काहीतरी की सॉइलमध्ये देखील काहीतरी की इन्क्रीज होतात किंवा काहीतरी की वाढू शकतात. त्या संदर्भात काहीतरी आपण थोडं इथं बघूया. ओके, एका ठिकाणी काहीतरी पीएच लेवल दिली गेलेली आहे जी काहीतरी काय ॲसिडिक इन नेचरच आहे. ओके, आणि या साईडला काहीतरी बेसिकली ॲसिडिक सॉइल्स किंवा काहीतरी सॉइल आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी की वाढून येणारे क्रॉप्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, क्रॉप्स काहीतरी आपण इकडे बघू शकतो किंवा काहीतरी की पाहू शकतो. ठीक आहे, तो पहिला काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं 4.5 एवढी काहीतरी की पीएच लेवल आहे. सो इट इज ॲब्सोल्युटली काहीतरी की ॲसिडिक इन नेचर. 4.5 म्हणजे कसं असते ॲज ॲब्सोल्युटली ॲसिडिक इन नेचर असते. या ठिकाणी मात्र काहीतरी आपण बघू शकतो सिट्रस काहीतरी की जे बेसिकली फ्रुट्स असतात आणि इव्हन ब्लू काहीतरी की बेरीज जे असतात ना काय होतात तिकडं प्रॉपरली काहीतरी काय उगवून येतात किंवा काहीतरी तिकडे त्या उगवू शकतात किंवा काहीतरी प्रोडक्शन जास्त आपण काहीतरी घेऊ शकतो. आता सिट्रस म्हणजे काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज अ लिंबूवर्गीय फळ असतात. लिंबूवर्गीय फळे. ओके, सिट्रस झालं आणि त्यासोबतच काहीतरी ब्लूबेरीज. ओके, ब्लूबेरीज काहीतरी देखील आपण तिकडे बघू शकतो त्या काहीतरी इकडे ग्रो होतात किंवा काहीतरी वाढतात. ठीक आहे, सेकंड आहे इकडं सेकंड 5.0. ओके, 5.0 पीएच लेवल जे असते त्या ठिकाणची काहीतरी साधारणतः आपल्याला 5.0 पाहायला मिळते. इट इज ऑल्सो इन ॲसिडिक इन नेचर. ही पण काहीतरी तिकडे ॲसिडिक इन काहीतरी की नेचर असते. अशा ठिकाणी काहीतरी की बेसिकली टोबॅको असेल, ॲपल असेल, ग्रेप्स असतील, प्लम असेल, सोबतच काहीतरी वॉटरमेलन असेल. ओके, वॉटरमेलन असेल, या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स आहेत ना ते साधारणतः काहीतरी की या लेवल म्हणजे काहीतरी की 5.0 लेवलची जे काहीतरी की पीएच लेवल आहे ना त्या ठिकाणी काहीतरी आपण तिकडे घेऊ शकतो किंवा काहीतरी की त्यांची लागवड किंवा काहीतरी की उत्पादन आहे ना जे काहीतरी आपण इकडे घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड लेवल तिकडे काहीतरी की आपण त्याला म्हणू पीएच लेवल आहे ती म्हणजे काहीतरी की 5.5. ओके, 5 पॉईंट काहीतरी की 5 ची पीएच लेवल. सो इथं आपण बघू शकतो काउपी असेल, सोयाबीन असेल, कॉटन असेल, पीज, टोमॅटो आणि काहीतरी की शोरगम. ओके, शोरगम या टाईपचे जे क्रॉप्स आहेत ना ते आपण काहीतरी साधारणतः 5 पीएच लेवल जे आहे ना त्या ठिकाणी काय करू शकतो आपण लागवड देखील आणू शकतो किंवा काहीतरी त्या टाईपचे जे ॲसिडिक सॉइल आहे ना त्या ठिकाणी काउपी, सोयाबीन, कॉटन, व्हीट, ओट, पीज, टोमॅटो आणि काहीतरी शोरगम यांचं जे पीक आहे किंवा काहीतरी उत्पादन आहे ना ते काहीतरी आपण इकडे घेऊ शकतो. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे इकडं 6 पॉईंट काहीतरी की 0. ओके, 6.0 ही पण काहीतरी की कशी असते बेसिकली ॲज अ ॲसिडिक आणि काहीतरी की ॲसिडिक इन काहीतरी की नेचरच आहे. सो या ठिकाणी पीनट असेल, कॅबेज असेल, कॅरट असेल, ओके त्याच्यानंतर ओनियन असेल, रेडिश असेल, स्पॅनिश असेल आणि कॉलीफ्लॉवर्स असतील. या टाईपचे काहीतरी बेसिकली जे फ्लॉवर्स आहेत सॉरी काय म्हणू आपण त्याला जे काहीतरी फळभाज्या आहेत ना त्यांचं काहीतरी
ते आपण साधारणतः काहीतरी की pH लेवल 6.0 जे आहे त्या ठिकाणी काहीतरी घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचं 6.5%. ओके, 6 काहीतरी 5% जे pH लेवल असते किंवा काहीतरी की मातीची लेवल त्या ठिकाणी 6 असते त्या ठिकाणी अल्फा अल्फा. ओके, अल्फा अल्फा किंवा काहीतरी शुगर बीट. ओके, अल्फा अल्फा किंवा काहीतरी शुगर बीट या टाईपचे काहीतरी बेसिकली जे उत्पादन असतात किंवा काहीतरी क्रॉप्स असतात ना त्यांचं उत्पादन आपण काहीतरी या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, त्यांचं जे उत्पादन असतं ते आपण काहीतरी या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून इथे पुढे काहीतरी फर्दर एक इथे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. एक पॉईंट इथे पाहायला मिळतो, ॲमिलिओरेशन. ओके, ॲमिलिओरेशन एक्झॅक्टली काय आहे ॲमिलिओरेशन म्हणजे? सो लाईम इज रिक्लेमिंग. ओके, ॲज अ रिक्लेमिंग एजंट. ओके, रिक्लेमिंग एजंट. and lime is added to the neutralize acidity and increase the pH level, so that availability of the nutrients will be increased. Okay, will be increased. तर इथं ॲमिलिओरेशन म्हणजे बेसिकली काय असतं की त्या ठिकाणी काय करायचं, ॲसिडिक झाली गेलेली काहीतरी की जी सॉईल आहे. ओके, ॲसिडिक झाली गेलेली जी सॉईल आहे ना त्या ठिकाणी काय करायचं, लाईम चुना असं आपण त्याला म्हणतो. इव्हन काहीतरी की जिप्सम. ओके, जिप्सम जो असतो ना त्याचा देखील काहीतरी की वापर केला जातो. आणि ह्या दोघांचा काहीतरी हे जे दोन एजंट आहेत यांचा काय करायचं तिकडे यूज करायचा किंवा काहीतरी की ॲप्लिकेशन करायचं त्या मातीमध्ये. याच्यामुळे काय होतं त्याची जी काहीतरी की ॲसिडिटी जी आहे न्यूट्रलाइज होते, कमी होऊन जाते. किंवा जो पीएच लेवल जे असतं ना जे काय केले जाते इकडे इन्क्रीज केले जाते. समजा इथं काहीतरी की 6 असेल किंवा काहीतरी की 6.5 असेल, फर्दर पुढे जाऊन काहीतरी की 7 किंवा काहीतरी की 8 किंवा काहीतरी की 9 केले जाते. म्हणजेच त्याला न्यूट्रलाइज केलं जातं, पीएच लेवल तिकडे इन्क्रीज केले जाते आणि ॲसिडिक काहीतरी की तिकडे लेवल जे असतं ना ती कमी केली जाते. बरोबर. मग याच्यामुळे काय होतं, अवेलेबल जे काहीतरी तिकडे मिनरल्स असतील किंवा काहीतरी जे न्यूट्रिशन्स असतील ना ते प्लांट जरी काय केले जातात प्रॉपरली युटिलाइज केले जातात किंवा त्यांचा काहीतरी जो फायदा असतो प्लांट्सला तो प्रॉपरली तिकडे काहीतरी होत असतो. ओके, त्यालाच काय म्हणलं एम्युलरेशन. ठीक आहे. सोबतच बेसिक स्लॅग obtained from iron and the steel industry can be substituted for the lime. Okay, can be substituted for the lime, and it contain about 48 to 54% of the CaO. Okay, calcium oxide, and 3.4% of the magnesium oxide, which can also reduce the acidity, or we can say increase the pH level. Okay, increase the pH level. स्लॅग ज्या ठिकाणी काहीतरी बेसिकली काय म्हणू आपण त्याला लोखंडाच्या आणि काहीतरी की तिकडं स्टीलच्या काहीतरी ज्या इंडस्ट्रीज असतात त्या ठिकाणी काय केला असतो बेसिकली लाईम किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं कोळसा जो असतो ना तो काहीतरी की मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता ह्या कोळशाच्या काहीतरी की यूज केल्यानंतर एक प्रकारचा काहीतरी की स्लॅग असतो तो काहीतरी की उरलेला असतो. म्हणजे आपण काय म्हणून राहिलं गेलेलं त्याचं काहीतरी की गाढ घट्ट असं काहीतरी की मटेरियल जे असतं ना ते राहिलेलं असतं. सो हे राहिले गेलेलं काहीतरी की जे मटेरियल असतं ना त्याचा देखील काहीतरी की आपण जो उपयोग असेल ना तो काहीतरी करू शकतो. आता या स्लॅग मध्ये काहीतरी की बेसिकली काय असतात तर कॅल्शियम ऑक्साईड असतं आणि सोबतच काहीतरी की मॅग्नेशियम ऑक्साईड असतं. आता फर्दर हे काय करतात इथे या स्लॅग मध्ये काहीतरी हे जे इम्पॉर्टंट असणारे जे कॅल्शियम ऑक्साईड आणि काहीतरी जे मॅग्नेशियम ऑक्साईड असतात ते काय करतात पुढे पीएच लेवल जे असेल ना त्याला काहीतरी की इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. आणि फर्दर पीएच लेवल ज्यावेळेला इन्क्रीज होते त्यावेळेला काहीतरी की बेसिकली जी माती आहे ना तिची जी ऍसिडिटी असते ती काय होते तिकडे कमी होते. ठीक आहे. याच्याही सोबतच अमोनियम सल्फेट and the ammonium chloride should not be applied to the acidic soil to acid soil, but urea can be applied. Okay, but urea can be applied. Again इथं फर्दर इम्पॉर्टंट अशी काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे काय त्या ठिकाणी काहीतरी की ऍसिडिटी वाढलेली असते किंवा ऍसिडिक काहीतरी की सॉइल झाली गेलेली असते त्या ठिकाणी अमोनियम किंवा काहीतरी की अमोनियम बेस्ड काहीतरी की जे फर्टिलायझर असतात ना ते अप्लाय करणं काहीतरी की कुठेतरी फिजिबल होत नसतं किंवा त्याच्यामुळे काहीतरी की ॲज अ ॲडवर्स काहीतरी की इफेक्ट होत असतो.
कशावरती, मातीवरती. सो अमोनियम सल्फेट झालं आणि अमोनियम क्लोराईड झालं, यांचा वापर करणं काहीतरी योग्य नसतं. मग इथे काय करू शकतो आपण, युरिया जे असतं त्याचं काहीतरी मात्र ऍप्लिकेशन काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यातून पुढे जाऊन काहीतरी बेसिकली ऍसिडिटी जी आहे सॉइलची ती आपण इकडे काय करू शकतो, कमी करू शकतो किंवा काहीतरी तिला तिकडे रिड्यूस करता येतं. ओके, हे झालं अम्युलरेशन. पुढे अल्कलाइन सॉइल. ओके, अल्कलाइन सॉइल. सो इथं आपण बघितलं इथंपर्यंत ऍसिडिक काहीतरी तिकडे सॉइल काय असते तिची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण इकडे त्याचे रिझन बघितले. ओके, काही रिझन्स असतात त्याच्यामुळे काहीतरी जी सॉइल असते ती ऍसिडिक असते. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात किंवा काय नाही ते ऍसिडिक काहीतरी तिकडं सॉइलचे. त्याच्यानंतर ऍसिडिक सॉइलचा काहीतरी इम्पॅक्ट काय असतो किंवा इफेक्ट काय असतो क्रॉप्सवरती, तो आपण इकडे बघितला. त्याच्यामध्ये आपण काहीतरी 2 टाईप बघितले. एक म्हणजे काहीतरी डायरेक्ट इफेक्ट किंवा सरळ सरळ इफेक्ट होतो क्रॉपवरती, आणि दुसरा आपण कोणता बघितला इकडे, इनडायरेक्ट इफेक्ट. ओके, इनडायरेक्ट इफेक्ट कशावरती, तर क्रॉप्सवरती. आणि त्याच्यानंतर इकडे आपण बघितलं मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यावरती काय इफेक्ट होतो. ओके, त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं काही असे क्रॉप्स आहेत ते ऍसिडिक सॉइलमध्ये पण काहीतरी तिकडे ग्रो होतात किंवा त्यांचं जे उत्पादन आहे ते आपण काहीतरी घ्यायचं ऍसिडिक सॉइलमध्ये पण काहीतरी घेऊ शकतो. ते कोणते काहीतरी क्रॉप्स आहेत ते आपण इकडे बघितले, आणि ते कोणत्या काहीतरी पीएच लेवलमध्ये ग्रो होतात किंवा काहीतरी लागवडीखाली काहीतरी त्यांना आपण आणू शकतो, ते आपण इथं बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण इकडे बघितले अम्युलरेशन, म्हणजेच काय ऍसिडिटी काहीतरी जो ऍसिडिक नेचर जो झाला गेलेला असतो किंवा सॉइलची जी काहीतरी इकडे पीएच लेवल जी इकडे डिक्रीज झाली गेलेली असते ती इन्क्रीज करण्याची काहीतरी टेक्निक किंवा काहीतरी मेथड. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काहीतरी आपण सोल्युशन्स इकडे बघितले. त्याच्यानंतर आहे सेकंड नंबरची इकडं खराब झाली गेली किंवा त्यामुळे आपण त्याला तिकडे प्रॉब्लेमॅटिक काहीतरी सॉइल. ओके, सेकंड आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल, ते म्हणजे काहीतरी ॲज अ अल्कलाइन काहीतरी सॉइल. अल्कलाइन सॉइल काय असते अल्कली सॉइल. अल्कली सॉइल आर फॉर्म due to concentration. Okay, form due to concentration of exchangeable sodium. Okay, due to concentration of exchangeable sodium and high pH. Okay, and high pH. आता ऍसिडिक काहीतरी सॉइलच्या टोटली काहीतरी अपोजिट असणार आहे कोण, अल्कलाइन किंवा काहीतरी अल्कली सॉइल. या ठिकाणी काय झालं गेलेलं असतं बेसिकली सोडियमचं काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणून कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे काय झालं गेलेलं असतं, इन्क्रीज झालं गेलं असतं. आणि सोबतच सेकंड पॉईंट काहीतरी बेसिकली ही जी सॉइल असते हिचा जो पीएच लेवल असेल, ओके, पीएच लेवल असतो तो काय झाला गेला असतो, एकदम हाय झालेला असतो, वाढलेला असतो. ओके, यालाच काय म्हणतो बेसिकली आपण अल्कलाइन किंवा काहीतरी अल्कली सॉइल. बिकॉज ऑफ द हाय अल्कलिनिटी. ओके, बिकॉज ऑफ द हाय अल्कलिनिटी resulting form sodium carbonate. Okay, resulting form sodium carbonate the surface of the soil. Okay, surface of the soil. This discolor to the black. Okay, this discolor to the black, and hence the term black alkali. Okay, black alkali soil. Okay, black alkali soil. आता इथं पीएच लेवल काहीतरी जास्त इन्क्रीज झाल्यामुळे सोडियमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, सोडियम म्हणजे काहीतरी बेसिकली सोडियम कार्बोनेट, याचे बेसिकली काहीतरी जे फॉर्मेशन असतं ना ते लार्ज अमाऊंटमध्ये होतं. ओके, खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी सोडियम कार्बोनेट असतो ना तो बनतो, आणि तिथे जमिनीच्या काहीतरी बेसिकली वरती सरफेसवरती किंवा त्या मातीच्या काहीतरी सरफेसवरती तो पसरतो, आणि फर्दर काहीतरी बेसिकली जी सॉइल असते त्याला काहीतरी ॲज अ ब्लॅक अल्कली काहीतरी सॉइल या टर्मनी किंवा काहीतरी ह्या नावाने तिला तिथे ओळखलं जातं. ठीक आहे, सो ही झाली काहीतरी थोडीशी डेफिनेशन विथ रिस्पेक्ट टू द अल्कली किंवा काहीतरी अल्कलाइन सॉइलच्या संदर्भात. ओके, रिझन कोणते असतात सॉइलची अल्कलिनिटी जी असते ना ती काहीतरी इन्क्रीज होण्यापाठीमागे. ओके, रिझन कोणते असतात त्याच्यामुळे काय होत असतं बेसिकली जी सॉइल असते ती अल्कली किंवा काहीतरी तिकडे अल्कलाइन होत असते. एक एक करून आपण इकडे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी आपण बघू शकतो द excessive irrigation of uplands
containing sodium salts, resulting in the accumulation of salts in the valley. Okay, resulting accumulation of salts in the valley. तर ज्या ठिकाणी अपलँड म्हणजे काहीतरी साधारणतः असा काहीतरी उतरत्या एरिया आहे. ओके, असा काहीतरी उतरत्या एरिया आहे आणि या ठिकाणी काहीतरी इरिगेशन काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात केलं जात आहे किंवा शेतीला काहीतरी पाण्याचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि त्या पाण्यामध्ये जो पाण्याचा पुरवठा केला जात आहे त्या पाण्याच्या काहीतरी पुरवठ्यामध्ये तिथे सोडियमचं काहीतरी प्रमाण जे आहे ते काहीतरी जास्त प्रमाणात आहे. आता ह्या ठिकाणी काय होतं, हळूहळू इथे व्हॅलीमध्ये किंवा काहीतरी खालचा जो भाग असतो ज्या ठिकाणी काहीतरी उतार जो असतो तो सपाट होतो. या ठिकाणी क्षार किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो सॉल्ट्स असतात ना, ते लार्ज अमाऊंटमध्ये काय होतात तिकडं अकोमुलेट होतात किंवा तिकडं काहीतरी साचतात. ओके, आणि जास्त प्रमाणात काहीतरी क्षार किंवा काहीतरी इकडं सॉल्ट असेल ना, त्यांचं अकोमुलेशन किंवा काहीतरी ते साठल्यामुळे फर्दर माती जी असते ती काय होते तिकडं अल्कलाईन होऊन जाते किंवा तिची काहीतरी पीएच लेवल असते काहीतरी जास्त तिकडं वाढते. ओके, हे झालं पहिलं रिझन. सेकंड रिझन आहे arid and semi-arid areas. Okay, arid and semi-arid areas. Salt forms during the weathering are not fully leached. Okay, are not fully leached. ज्या ठिकाणी arid आणि काहीतरी सेमी arid असे काहीतरी एरिया असतात, या ठिकाणी काय होत असतं, पावसाचं जे प्रमाण असतं ते कसं असतं, खूपच कमी प्रमाणात असतं. ओके, पावसाचं काहीतरी प्रमाण जे असतं ना ते खूपच कमी प्रमाणात असतं. आणि सेकंडली व्हॉट एव्हर अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडं पाऊस जो प्राप्त होत असतो. ओके, पाऊस जो प्राप्त होत असतो आणि ह्या काहीतरी पाऊस प्राप्त झालेले काहीतरी पावसातून जे मिळलेले जे क्षार असतात ना ते तिथेच काहीतरी अकोमुलेट होऊन जातात. कारण का, वॉटरचं काहीतरी तिकडे इव्हॅपोरेशनचा रेट कसा असतो ह्या ठिकाणी जास्त असतो. मग आता ह्याच्यामुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ काहीतरी तिकडे सॉल्ट असतं ते जास्त प्रमाणात घडून येतं आणि फर्दर काहीतरी तिथे जे असेल जी माती जी असेल ॲरिड आणि काहीतरी सेमी ॲरिड एरियामध्ये त्या ठिकाणी सॉल्टचं काहीतरी फॉर्मेशन जास्त प्रमाणात होतं आणि फर्दर जी माती असते ती कशी होऊन जाते ॲज अ अल्कलाईन किंवा काहीतरी अल्केली. ओके, त्याच्यानंतरचं थर्ड नंबरचं इथं आहे रिझन ते म्हणजे इन कोस्टल एरियाज. ओके, इन कोस्टल एरियाज इफ द सॉइल कंटेन कार्बोनेट्स the ingression of the sea water leads to the formation of alkali soil. Okay, alkali soil due to the formation of sodium carbonate. Okay, due to the formation of sodium carbonate. Okay, ज्या ठिकाणी काहीतरी काय म्हणू आपण त्याला कोस्टल एरिया असतो आणि ह्या कोस्टलचा काहीतरी तिकडे असणारा जो समुद्र असेल किंवा काहीतरी समुद्राचं पाणी जे असेल ते तिकडे फर्दर काहीतरी जमिनीमध्ये आतपर्यंत काहीतरी जात असतं. ओके, समुद्राचं पाणी जे असतं ना ते काहीतरी जमिनीमध्ये आतपर्यंत काहीतरी जास्त प्रमाणात जात असतं. आता इथे सॉइलमध्ये काहीतरी बेसिकली कार्बोनेट जे असतात. ओके, सॉइलमध्ये काहीतरी कार्बोनेट काहीतरी कंपाऊंड्स किंवा मिनरल काहीतरी इकडे प्रेझेन्स असतात. आता इथे फर्दर पुढे काहीतरी ह्या ज्या कार्बोनेट जे असतात ना यांचं ज्या वेळेला सोडियमच्या सोबत काहीतरी इकडं कॉन्टॅक्ट घडून येतो किंवा त्यांचं काहीतरी इकडं संयुग ज्या वेळेला घडतं ना त्याच्यातून एक नवीन कंपाऊंड तयार होतो. तो कोणता असतो, बेसिकली सोडियम कार्बोनेट. ओके, सोडियम कार्बोनेट. हा सोडियम कार्बोनेट त्या मातीमध्ये काहीतरी जास्त वाढल्यामुळे फर्दर ती जी सॉइल असते ती काय होऊन जाते ॲज अ अल्कलाईन होऊन जाते. ओके, ती जी सॉइल असते ना ती काय होते तिकडे अल्कलाईन होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आहे किंवा रिझन आहे इरिगेटेड सॉइल विथ द पुअर ड्रेनेज. ओके, इरिगेटेड सॉइल विथ द पुअर ड्रेनेज. आता हे जो पॉईंट होता किंवा हा जो पॉईंट आहे ना तो आपण ऑलरेडी काहीतरी इन डिटेलमध्ये काहीतरी डिस्कस केलेला होता सॉइलच्या काहीतरी इरोजनमध्ये. ओके, सॉइलच्या इरोजनमध्ये किंवा काहीतरी तिकडं इरिगेशनमध्ये पण. ओके, इरिगेशनमध्ये पण काहीतरी आपण त्याला इन डिटेल असं काहीतरी डिस्कस केलेला होता. ज्या ठिकाणी इरिगेशनचं पाणी असतं ते प्लांट्सला काहीतरी इकडं मोठ्या प्रमाणात दिलं जातं. ओके, इरिगेशनचं पाणी जे असतं ना ते प्लांट्सला मोठ्या प्रमाणात काहीतरी दिलं जातं. आता हे जे इरिगेटेड काहीतरी जे वॉटर असतं ते फर्दर काहीतरी इकडं प्रॉपरली होणं काहीतरी आवश्यक असतं. म्हणजे एकतर त्याचं इन्फिल्ट्रेशन होणं, इव्हॅपोरेशन होणं किंवा तिथून वाहून जाणं काहीतरी आवश्यक असतं. बट बऱ्याचदा काय होतं, मातीची काहीतरी जी सॅच्युरेशन लेवल असेल ना ती काहीतरी इकडे फुल होऊन जाते आणि हळूहळू फर्दर काहीतरी जे पाणी असतं ना ते त्याच ठिकाणी काहीतरी साचून राहतं एकाच ठिकाणी आणि फर्दर हे काहीतरी साचलं गेलेलं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये
पाण्यामध्ये काहीतरी जे हेवी एलिमेंट्स असतात म्हणजे काहीतरी जे क्षार असतात ना ते तिथेच त्या ठिकाणी काहीतरी अकोमलेट होतात. ओके, सोडियम कंटेंट असतात ना ते त्याच ठिकाणी काहीतरी अकोमलेट होतात आणि फर्दर मग जी सॉईल असते ना ती काय होऊन जाते याचं अल्कलाईन किंवा काहीतरी त्याची अल्कलिटी जास्त ते काहीतरी इन्क्रीज होते. ओके, सो म्हणूनच काहीतरी आपण तिकडे बघितलं होतं इरिगेशन काहीतरी सिस्टम ज्यावेळेला प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये काहीतरी ड्रेनेज काहीतरी सिस्टम जे असेल ना ते परफेक्ट असणं आवश्यक असतं. अदरवाईज पाणी जर त्या ठिकाणी साठलं तर फर्दर पुढे काहीतरी जे सॉल्ट किंवा काहीतरी हेवी एलिमेंट्स असतात पाण्यामधले ते त्याच ठिकाणी काय होतात अकोमलेट होत जातात. जी सॉईल असेल ती काय होऊन जाते याचं अल्कलाईन बनून जाते. ओके, सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी रिझन. त्याच्यानंतर अल्कलाईन काहीतरी सॉईलचे इथं कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते असतात. ओके, अल्कलाईन सॉईलचे कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी आपण इकडे बघू तिचं जर काहीतरी पीएच लेवल असणार आहे ते कसं असणार आहे मोर दॅन 8.4%. ओके, पीएच लेवल असते ते काहीतरी त्याचं मोर दॅन काहीतरी 8.5% असते. तिथे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये ॲसिडिक सॉईलमध्ये तिचा पीएच लेवल असतो तो कसा असतो लेस दॅन. ओके, लेस दॅन 6.5 ती असते ती कोण असते ॲसिडिक असते. म्हणजेच कसं अल्कलाईन सॉईलचं काहीतरी पूर्णपणे उलट. ठीक आहे, पुढे पुढे इट हॅज अ लेस दॅन 4.0 मिलीमीटर MHOS सेंटीमीटर. ओके, मोएस सेंटीमीटर. त्याच्यानंतर इट हॅज अ ESP एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंट इज मोर दॅन 15%. ओके, एक्सचेंजेबल काहीतरी इकडं सोडियमची काहीतरी इकडं जी पर्सेंटेज असते त्यालाच ESP म्हटलं जातं. ती पण कशी असते मोर दॅन 50%. ओके, मोर दॅन 15%. देन it has a black color. Okay, it has a black color. That's why it is also called as the black alkali. Okay, that's why it is called as the black alkali. Okay, so हे झालं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक. आता अल्कलिनीमुळे काहीतरी तिकडे बेसिकली जे प्लांट्स असतात किंवा जे क्रॉप्स असतात ना त्यांना इम्पॅक्ट काय होतो किंवा काहीतरी तिकडं परिणाम काय होत असतो. फर्स्ट ऑफ ऑल द हाय एक्सचेंजेबल सोडियम decrease the availability of calcium and magnesium to the plants. Okay, to the plants जास्त प्रमाणात काहीतरी तिकडे सोडियम काहीतरी तिकडे एक्सचेंजेबल काहीतरी सोडियमची जी कॅपॅसिटी आहे ना ती काहीतरी डिक्रीज झाल्यामुळे कॅल्शियमचं जे प्रमाण असतं मातीतलं आणि सोबतच काहीतरी मॅग्नेशियमचं जे प्रमाण असतं ते रिड्यूस होतं आणि याच्यामुळेच प्लांटला काहीतरी जास्त तिकडं युनिफॉर्म अमाऊंटमध्ये काहीतरी सप्लिमेंट किंवा काहीतरी सप्लाय असतो तो होत नसतो. सेकंड depression of soil particles due to the high exchangeable sodium lead to poor physical condition of the soil and low permeability to water and the air taints. ओके, सॉइलचे काहीतरी बेसिकली पार्टिकल्स असतात ना त्यांचे काहीतरी तिकडं हाय एक्सचेंजेबल काहीतरी कॅरेक्टरिस्टिकमुळे काय होत असतं त्याची फिजिकल कंडिशन असताना ते तिथं कमी होत असते. आणि पुढे फिजिकल कंडिशन काहीतरी खराब झाल्यामुळे परमेबिलिटी जी असते ती काहीतरी तिकडं रूटची ती पण काय होते तिकडं कमी होऊन जाते. आणि परमेबिलिटी जर तिकडं कमी झाली तर तिकडं काहीतरी इकडं वॉटर मॉलिक्युल असतील न्यूट्रिएंट्स असतील आणि इतर काहीतरी इकडं मूलद्रव्य जे असतील ना त्यांची जी देवाणघेवाण असते प्लांटची तिकडे कमी होते. फर्दर काहीतरी प्लांटची जी ग्रोथ असणार ती रिड्यूस होते. ठीक आहे, क्रॉप्स कोणते तर सुटेबल असतात. ओके, अल्कलाईन काहीतरी सॉइलमध्ये. So there is a large amount of the crops can be cultivated into the alkaline soil. बऱ्याच काहीतरी किंवा काहीतरी मोठ्या प्रमाणात जे क्रॉप्स आहेत ते आपण तिकडे घेऊ शकतो पिकं. बार्ली, शुगर बीट, कॉटन, शुगर केन, मस्टार्ड, राईस, मेज, रेड ग्राम, ग्रीन ग्राम, सनफ्लावर, लिनसीड, सीसम, बाजरा, शुरगम. ओके, आणि सो ऑन असे बरेचसेच काहीतरी जे पिकं आहेत ना ते काहीतरी आपण इकडे घेऊ शकतो. फर्दर काहीतरी त्याचं तिकडं काहीतरी जे आपल्याला कोणतं पाहिजे म्हणजेच काहीतरी तिकडं तिचा जो वाढला गेलेला जो पीएच लेवल आहे तो काहीतरी डिक्रीज करण्याची काहीतरी प्रोसेस. सो इथं दोन टाईपनी काहीतरी आपण ते करू शकतो. एक तर कन्वर्ट एक्सचेंजेबल सोडियम इंटू वॉटर सोल्युबल फॉर्म. ओके, वॉटर सोल्युबल फॉर्म वाढला गेलेला काहीतरी बेसिकली तिकडं त्याचं काहीतरी सोडियम तो आपण वॉटरमध्ये काहीतरी त्याला फॉर्म किंवा काहीतरी सोल्युबल तिकडे बनवू शकतो. आणि दुसरा लीच आउट soluble sodium from the field. Okay, soluble sodium from the field with the amendment used. Okay, with the amendment used for reclamation of alkali soil.
ही काहीतरी की बिसेल इकडे जिप्सम काहीतरी की तिकडे मातीमध्ये ऍड करणं. ओके, जिप्सम जो असेल ना तो मातीमध्ये ऍड करणं. ठीक आहे, राईट. पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण काहीतरी की उद्याच्या लेक्चरमध्ये इकडे पुढे कंटिन्यू करू. आय होप इथपर्यंत काहीतरी की तुम्हाला समजलेलं असेल. तिसरी प्रॉब्लेमॅटिक सॉइल असेल आणि त्याच्या अगोदर काहीतरी जो राहिला गेलेला पॉईंट असेल तो फर्दर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे कंप्लीट करू. आतासाठी आपण इकडे थांबूया. ठीक आहे, थँक्स लॉट.